भाई यांचा संघ आहे. रेड डेव्हिल्सची फर्स्ट स्ट्रायकर मुंबई कृष्णा त्रिपाठी इस मरतबा गेंद को खेला हवा में, बड़ी विकेट उस्मान पटेल 0 पे आउट. मोठी विकेट. कॅप्टन आउट होतोय उस्मान पटेल. भिवंडीमध्ये चांगला रेकॉर्ड आहे त्याचा. 32 मिनिटांमध्ये तुम्हाला या ज्या 6 ओव्हर आहेत या डिलिव्हर करायच्या. 32 मिनिट्स लक्षात घ्या. 32 मिनिटांमध्ये 6 ओव्हर डिलिव्हर करायच्यात. आणि इथे उस्मान परतलाय. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. मिड विकेटला एक सोपा झेल देऊन परतलाय उस्मान पटेल. टेलिकास्ट पहा, दर्जेदार टेलिकास्ट. आणि तुम्ही पाहताय स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समन्वयक दीना पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अनेक मान्यवर सातत्याने या स्पर्धेला भेटी देत आहेत आणि काल देखील आपण पाहिलं सचिन भाऊ अहिर यांचं इथे आगमन झालं होतं. आणि त्याचबरोबर भिवंडीचे माजी आमदार आदरणीय रुपेश म्हात्रे यांनी देखील चांगलीच फटकेबाजी काल या स्पर्धेमध्ये केली. शाब्दिक फटकेबाजी. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली. आणि आता आपण पाहतोय की टेनिस क्रिकेट ब्लास्ट स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये सुरू झालेला आहे. डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट 2 आयकॉन खेळाडूंनी त्याचबरोबर 7-7 ओव्हरचे सामने, इम्पॅक्ट प्लेयर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे सर्व पॅकेज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. I think not a very good stroke played by Usman Patel. 2 men patrolling outside the ring and finally caught a deep mid wicket. देखिए 2 खिलाड़ी कुणाल सर सर्कल के बाहर और उसको आप कैच देते हैं तो ये जताता है कि आपके शॉट को आपने देख कर नहीं खेला. एक पे एक विकेट गिरता हुआ नए बैटर विश्वजीत मात्रे 1 डाउन पोजीशन पे आए. विशालजी जितेकर आपला एक प्रतिनिधी पाठवा प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जेणेकरून सगळ्यांची नावं पोहोचवली जातील. कारण टेलिकास्ट अव्वल दर्जाचा सुरू आहे. मोठी स्पर्धा आहे. नम्र विनंती आहे एक एक्स्ट्रा प्रतिनिधी दोन्ही टीमचा पाठवा. मुंबई टीम आपण देखील पाठवा प्लीज. कृष्णा त्रिपाठी विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए सामना करेंगे विश्वजीत मात्रे. इस मरतबा हल्के हाथों से गेंद को टर्न कर दिया. डीप वाइडिश मिडॉन में गेंद को उठाया. 1 रन. सिंगल डबलने धावा येत आहेत. आणि रायगड म्हटल्यानंतर नेहमीच एक मोठा संघ प्रस्थापित होत असतो. तो बनवला जातो, फॉर्म केला जातो. आणि नक्कीच या मॅच मध्ये देखील ती अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. आणि किरण पवार नक्कीच चांगला खेळ करेल. त्याच्या बरोबरने विश्वजीत मात्रे आलाय फलंदाजीसाठी. किरण पवार पे बहुत कुछ डिपेंड करता है कि वो बारी को सवारे. टाइगर की 2 रन 1 विकेट. त्रिपाठी किरण को कटर थी, ज्यादा कटी वाइड. एक्स्ट्रा रन मिळेल. लेग ब्रेकचा प्रयत्न पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला किरण साठी आणि थोडासा बाहेरूनच बॅटला स्वाईप केलं होतं त्याने, परंतु कनेक्शन नव्हतं. हा वाईट बॉल आलाय. कृष्णा त्रिपाठी स्वीप लगाने की कोशिश. सवाल पूछा हाउ इज दैट. अंपायर सहमत नहीं, रन लेना चाहते थे वहां पर मात्रे. किरण पवार ने मना किया. इट हैज बीन अ ग्रेट bowling from Krishna Tripathi so far in first mandatory power play. मागचा बॉल फिरवला होता. हा बॉल थोडासा वेगाने टाकला. परत एक वेळा तो स्वीपचा अंदाज होता, लॅप स्वीप, परंतु पंचांकडे अपील केली. स्ट्रॉंग अपील होती, स्पष्ट नकार दिलाय ऑनफिल्ड अंपायर रुपेश सावंत यांनी. त्याच्यामुळे इथे एक डॉट बॉल पाहायला मिळेल. दबाव पहिल्या ओव्हर पासून बनवलाय प्रवीण 11 खारघर रायगड या टीमवर. टीम मुंबईने म्हणजेच रेड डेव्हिल्सची फर्स्ट स्ट्रायकर मुंबईने चांगली बॉलिंग केली आहे. इथे टॉस जिंकला. उमर खानने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत तो सार्थ ठरवलाय पहिल्या ओव्हर मध्ये कृष्णा त्रिपाठीने. कृष्णा त्रिपाठी अलग ही उनका बॉलिंग एक्शन है. इस मरतबा ड्राइव किया सीधा मिड ऑन पे, कोई रन नहीं. इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग सो फार. ई बॉलिंग चैनल एंड नो रूम सो फार इन फर्स्ट मैंडेटरी पावर प्ले. कृष्णा त्रिपाठी सामना करेंगे किरण पवार. उस्मान पटेल 0 पे आउट होके जा चुके. त्रिपाठी अच्छा ड्राइव, पीछे प्रोटेक्शन है. काऊ कॉर्नर में 1 रन आता हुआ. 1 रन से किरण पहुंचे हैं. अभी खाता खोला है उन्होंने और कुल स्कोर है 4. दिस इज द excellent overturn from Krishna Tripathi. Consider only 4 runs and claim the very priceless wicket of Usman Patel. Yes, sir.
या ठिकाणी मुंबई बोरिवलीवरनं आलेले रौफ खान साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. तदनंतर मुंबई बोरिवलीवरनं आलेले रजनीश तिवारी साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत. आणि मुंबई बोरिवलीवरनं आलेले रामप्रकाश यादव यांचंही या ठिकाणी स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक चांगलं राहिलंय, गोलंदाजाच्या फेवर मध्ये राहिलंय, विशेष म्हणजे चांगली गोलंदाजी केली. आणि सिद्दीक भाई, मी तुम्हाला विचारेन की 28-29 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, ऑलमोस्ट 1100च्या आसपास तुम्ही टुर्नामेंट केलेले आहेत. डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट हा फॉर्मॅट, एक वेगळा फॉर्मॅट दीना पाटील साहेब आपल्या समोर घेऊन आलेले आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय? देखिए, ये ऐसा फॉर्मेट है जो आगे जाके सुपर से ऊपर होगा, लेकिन कहते हैं कि चांद पे पहला कदम किसने रखा वो इम्पोर्टेंट है, ये फॉर्मेट को किसने लाया ये इम्पोर्टेंट है. नो डाउट एट ऑल, जो व्यूवर्स हैं उनके लिए इससे अच्छा क्रिकेट हो नहीं सकता है. खेल की शुरुआत होती भी, ओ पटकी भी गेंद कंधे से लगकर मेरे ख्याल से गई है, जिस तरह अंपायर से टच से मस नहीं. व्हाट अ बॉल, राइजिंग एंड सरप्राइजिंग. ओ सरप्राईज तर होतच किरण पवार साठी. आणि ऍक्शन रिप्ले पहा, बरोबर खांद्यावर लागलाय बॉल, एकदम स्लोमो मध्ये आपल्याला दाखवण्यात येते. आणि त्याच्यामुळेच अव्वल दर्जाचं इथे टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक भारतातल्या मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला ते घेऊन येणार आहेत. त्याच्यानंतर देखील त्याच्याविषयी चर्चा होईल या ओव्हर नंतर. परंतु सध्या एक डॉट बॉल आलाय. विशाल रॉय ऑन द राइज, गेंद को फेंक दिया है इनफील्ड के ऊपर से, फील्डर नीचे आ रहे हैं. व्हाट अ कैच ऑफ दी महेंद्र दादा कप 2025. आई थिंक अनबिलीवेबल टेकन द फील्डर इन डीप. श्रीनिवास मोरया, श्री मागे धावत गेला आणि श्री मागे धावत 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 जात असताना शेवटी त्याने हा आकाशाला भिडणारा बॉल त्याच्या हातामध्ये कैद केला. काय झेल टिपला होता श्रीनिवासने मागे धावत जात असताना. अप्रतिम झेल, हा स्टँडर्ड फिल्डिंगचा हा दर्जा तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि ती स्पर्धा आहे स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत दीना पाटील साहेब. कैचेस विनिंग मैचेस, क्या कमाल का कैच पकड़ा है, कमाल का कैच पकड़ा है वहां पे. और कितने सरप्राइज रहे थे वहां पर किरण पवार. शुरुआत बहुत खराब होती भी यहाँ पर प्रवीण 11 खारगर रायगढ़ की 4 पर दूसरा झटका लगा है, दोनों ओपनर वापस जा चुके. आणि नवीन फलंदाज आता बंटी बद्रिके. मगाशी जो फलंदाज आउट झाला होता त्याने देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये कार जिंकली. आणि आता जो फलंदाज फलंदाजीसाठी येतोय त्याने देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये कार जिंकली. आरपीएल म्हटल्यानंतर रायगड प्रीमियर लीग यावर्षी देखील खूप चांगला महासंग्राम रंगला होता. आई ग्रुप ओवेच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कैलासदादा पाटील, कैलासदादा म्हात्रे आणि गुरुनाथ दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा रंगली. आणि खऱ्या अर्थाने याही वर्षी त्या स्पर्धेची चर्चा राहिली. आणि आता फलंदाजीसाठी आलाय बंटी बद्रिके. 2 फ्रेम मध्ये 2 विंडो मध्ये दाखवलं जात आहे ज्या पद्धतीने श्रीने मागे जात असताना हा झेल टिपला. आश्चर्याचा धक्का बसला किरण पवारला की असाही झेल होऊ शकतो, कारण तो मिडॉन पासून मागे धावताना पाहायला मिळाला. अखेर किरण पवार आउट. कमाल का टेलीकास्ट 2 विंडोज में जड़ में गेंद, बहुत ही फायरी बॉलिंग कर रहे हैं इस वक्त राय. थोड़ा सा मिसफील्ड हुआ, नजर हटी और दुर्घटना घटी. जहां 1 रन था वहां बंटी बद्रिके ने 2 रन लिए. 6 पे पहुंचा स्कोर, 2 विकेटों के नुकसान पे. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अंडर 25 चॅम्पियनशिप ही स्पर्धा भिनारच्या डीडी स्पोर्ट्स ग्राउंडवर या खेळाडूने गाजवली होती. बेस्ट बॉलरचा किताब जिंकला होता. बाउन्सर या टोपन नावाने या खेळाडूची ओळख आहे. आणि आता बाउन्सर बॉलिंग साठी आलाय. नाव आहे विशाल रॉय. 5 विकेटें ली थी वहां पर, उन्होंने फाइपर किया था हैट्रिक के साथ. विशाल रॉय अंडर 25 प्लस में राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. पटकी भी गेंद ज्यादा ऊंची गई है वाइड, बैट्समैन के रीच में नहीं थी. यही खासियत है, उनको दूसरे लफ्जों में विशाल बाउंसर भी कहा जाता है. कहा था ना मैंने, बाउन्सरचा बाउन्सर, चांगला बाउन्सर, परंतु जास्त हाईट घेतली आणि त्याचमुळे इथे मात्र अंपायरने सांगितले हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. आणि राजस्थान रॉयल्सच्या नेट्स मध्ये देखील त्यांनी बॉलिंग केलेली आहे. यशस्वी जयस्वालच्या अगेन्स्ट देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. रॉय आगे रखी हुई गेंद, बेहतरीन स्क्वायर ड्राइव, कड़क और बेधड़क गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई. टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, 4 रन.
मॅग्निफिसंट स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना थोडासा बॉल पुढे टाकला होता, कारण याच्या अगोदर एक बाउन्सर झालाय, त्याचमुळे पुढे टाकण्याचा प्रयत्न स्क्वेअर ड्राईव्ह इथे करत असताना पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं बंटी बद्रिकेने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने. आता स्कोअर बोर्डवर धावसंख्या आहे 11. Great shot indeed. Great shot on the rise played over the cover point. Couple of bounces cross the boundary for 4. Great stroke indeed. स्वागत है आप सभी का लेट महेंद्र दादा चषक 2025 में डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट चलता हुआ. प्रवीण 11 खारगर रायगढ़, रेड डेविल सीफा स्ट्राइकर मुंबई. विशाल की गेंद कट करने की कोशिश अतिरिक्त उछाल के साथ पहुंची विकेटकीपर के पास. देखिए, आपके पास जब रफ्तार रहती है तो अधिकांश बार हमने देखा है कि रफ्तार में गिरफ्तार करते हैं गेंदबाज. जिस तरह से उस्मान पटेल को पहले ही ओवर में कृष्णा त्रिपाठी ने आउट किया और विशाल शाह ने आउट किया किरण पवार को. विशाल रॉय कटर थी, ये कटर थी, हाथों के पीछे से किया था और गति परिवर्तन किया था, गति को निकाल दिया था. 140 में अगर उसके बाद 110 की गेंद आए तो बल्लेबाज चकमा खाएगा. यस, बिलकुल खाएंगा. ज्या पद्धतीने हा बॉल टाकला बरोबर लेग स्टंपच्या दिशेने हा बॉल होता आणि थोडासा कमी गतीने टाकला आणि त्याचमुळे इथे एक आश्चर्याचा धक्का या कटरने बीट केलं फलंदाजाला. ओव्हरची होते समाप्ती आणि आपण पाहतोय मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 70-70 स्पोर्ट्सवर इथून पुढे तुम्हाला अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील. यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डेच्या वतीने आमदार शेखर निकम चषक 2025 चा महासंग्राम रंगताना दिसेल तुम्हाला. सावर्डे चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सह्याद्री क्रीडा संकुलामध्ये 5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर लगेच श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलं जाईल. 5 लाख रुपयाचं पारितोषिक तिथे देखील आहे. 11 मार्च पासून ती स्पर्धा 15 मार्च पर्यंत रंगेल मिडबाव क्रीडा नगरीमध्ये. और त्यातल्या त्यात गुजरात टेनिस क्रिकेट लीग का ये पहला संस्करण आपके सामने होगा. 12 लाख की इनामी राशि होगी विनिंग टीम के लिए. रनर अप टीम को दिए जाएंगे 6 लाख रुपए नगद. मैन ऑफ द सीरीज के लिए वहां पर रखी गई है एक बाइक. बेस्ट बैटर बेस्ट बॉलर की किताब से नवाजा जाएगा खिलाड़ियों को. हनन प्रीमियर लीग गल्फ एडिशन सीजन 4 आणि ही स्पर्धा 18 ते 23 फेब्रुवारीला येईल दोहा कतार मध्ये. गेंदबाजी के लिए अमान मनियार को बुलाया गया है. रिवर्स खेला है, शॉर्ट थर्मिन पे खिला रही है, कोई रन नहीं. अब कोशिश हो रही है, हालांकि पावर प्ले को हम देखते हैं तो पावर प्ले पुअर प्ले साबित हुआ था. केवल 11 रन आए थे. उस्मान पटेल आउट हुए और किरण पवार हो एक्झॅक्ट बॅकफुटला राहिला त्या पॉवर प्ले मध्ये संघ. परंतु प्रवीण 11 खारगर रायगड हा संघ कमबॅक करेल हीच अपेक्षा, कारण मोठी बॅटिंग लाईनअप आहे टीम कडे. बंटी बद्रिके खेळतोय आणि विश्वजित मात्रे. अमान मनियार फिर स्विच खेला है, अब की बार गैप में जिद्दी क्रिकेट है. गेंद निकल गई स्क्वायर थर्मन बाउंड्री के बाहर. 4 रन. जिद्द तर दाखवावी लागेल, कारण एका बॉलवर बीट केल्यानंतर बॉल अडवल्यानंतर परत एक वेळा तो पलटवार करणं गरजेचं होतं आणि स्विच हिटचा प्रयत्न करत असताना बॅटच्या आतमध्ये लागला. गल्लीमधून बॉल निघाला अक्षरशः पतली गली पकडते हुए बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय थर्ड मॅनला चौकार. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत 15. देखिए सर, डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट है, यहाँ पे तो जिद होना ही चाहिए. फैसला जो भी हो मंजूर होना चाहिए. इश्क हो या जंग हो भरपूर होना चाहिए. इस मर्तबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी भी है. डीप स्क्वायर लेग पर एक और विकेट गिरता हुआ. कठिनाइयों में अब प्रवीण 11 खारगर रायगढ़. फ्री होम डिलिव्हरी होती दिनेश साठी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये फिल्डर होता. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट आणि तो देखील बरोबर त्याच फिल्डरच्या हातात मारलाय. त्याच्यामुळे दबाव बनतोय प्रवीण 11 खारगर रायगड या टीमवर. ज्या पद्धतीने ते सध्या मैदानामध्ये खेळतात थोडासा पिछाडीवर चाललाय संघ. सुरुवातीपासून विकेट तिथे गमावलेल्या आहेत. शॉर्ट बॉलचा वापर करत असताना दिनेशच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी दिली आहे विश्वजित मात्रे अभ्याने. तो देखील परतलाय. आणखीन एक धक्का टीम रायगडला. कुणाल सर, आपने मेरे से सवाल किया, नो डाउट एट ऑल डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट तो बहुत आगे तक जाएगा. मैं एक सवाल आपसे करता हूं कि इस तरह की क्रिकेट का जो अट्रैक्शन चाम तो सर चढ़ के बोल रहा है,
लेकिन एक बात है कि आपको क्या लगता है, जहां पर शेरों की लड़ाई हो, हर टीम में दिग्गज हो, तो 7 ओवर में एक कॅल्क्युलेटेड अप्रॉक्स स्कोर क्या होना चाहिए? 7 ओव्हरच्या मॅच मध्ये मला असं वाटतं की या ग्राउंडवर धावा होतात, तुम्हाला कमीत कमी 65च्या आसपास टार्गेट सेट करावं लागेल. 65 रन खूप महत्वाचे ठरू शकतात. आणि मगाशी उस्मान पटेल बोलताना तेच बोलला होता की कमीत कमी 65 ते 70च्या आसपासचं टार्गेट आम्ही सेट करू, कारण सिमेंटची खेळपट्टी आहे. इथे बॉल वळवण्याला कमी वाव असतो, परंतु काही खेळाडू असेही आहेत की त्याचे बॉल चांगला वळवतात. म्हणजे या परिस्थितीमध्ये, या फ्लड लाईट्स मध्ये खेळत असताना मला असं वाटतं की कमीत कमी 65 धावा करणं गरजेचं आहे 7 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये, तर येईल मजा या मॅच मध्ये. रेड डिविल्स शिफा स्टाकर के हर गेंदबाज ने विकेट लिया है. मनियार मुड़ते हुए चॉप किया है, बहुत ही खूबसूरती के साथ गैप में गेंद ट्रैवल हो रही है, तेज आउटफील्ड है, पीछा किया जा रहा है, अब जाके रोका है. और इस बीच 2 रन बना लिए हैं बल्लेबाज ओमकार पाटिल ने. बड़ा नाम है ओमकार, मैन फ्रॉम मुरबी. सुरुवात झाली आहे ओमकार पाटीलच्या खात्यामध्ये. या 2 धावा, खूपच चांगला चॉप शॉट त्याच्या माध्यमातून बॉलला अक्षरशः कापलं त्याने. अमन परियारच्या विरुद्ध गोलंदाजी मध्ये 17 धावा आता स्कोर बोर्डर आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना अमान मनियार इस मर्तबा खींच के मारा है, पुल भी है और पावरफुल भी है. मस्तक पे दस्तक, 6 रन. हलकासा शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये आला. लॉंग लेग सेट केला होता, तिथे फिल्डर होता, परंतु तरी देखील तमा न बाळगता बॉलला त्याच्या डोक्यावरून पलीकडे फेकलाय 6 धावांसाठी. ओमकार पाटील देखील या हंगामामध्ये भन्नाट टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, ज्यावेळेला मुरबीचा संघ मैदानामध्ये उतरतो आणि सध्या तो प्रवीण 11 रायगड मध्ये खेळतोय, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय, अशा परिस्थितीमध्ये तो फॉर्म त्याला दाखवावा लागेल. त्याने बॉलला फेकले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कमाल का टेलीकास्ट 70-70 का 2 विंडोज में दिखाया जा रहा था. सिक्सर की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है. ओमकार पाटिल अलग ही इरादों से आए हैं, काफी तीखे तेवर दिखा रहे हैं. मनियार अच्छी वापसी, तीखा जवाब दिया है. रन चुराते हुए बल्लेबाज, बल्ले को लगने के बाद गेंद गई है. 3 ओवर की समाप्ति. टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई प्रवीण 11 खारगर रायगर ने बनाए कुल मिलाकर 24 रन. विकेट गिरे हैं 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3च विकेट गेलेले आहेत. 8 ची सरासरी गाठली आहे प्रवीण 11 खारगर रायगड या टीमने या मॅच मध्ये. नक्कीच इथून पुढे अजूनही 4 ओव्हरचा खेळ आहे. 4 ओव्हर मध्ये तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल, एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. परंतु पहिलं षटक जे टाकलं होतं ते कृष्णा त्रिपाठीने टाकलं होतं. 3 धावा 1 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये विशाल रॉय बाउन्सर आला, बाउन्सरने 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट. अमन त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी आला, अमनने या ओव्हर मध्ये 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट. तर हे जे तिसरं षटक आहे, या ओव्हर मध्ये 1 चौकार आणि 1 षटकार, म्हणजे 2 बाउंड्री झालेल्या आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे प्रवीण 11 खारगर रायगडच्या दृष्टिकोनातून. कुणाल मे आई ट्रू दिस इज द बेस्ट पेयर ऑफ खारगर बिकॉज बंटी बद्रिके is the informed batsman and no doubt at all ओमकार पाटील one of the big name. हो नक्कीच 10 बाईक त्याने त्याच्या आयुष्यामध्ये जिंकलेले आहेत असा खेळाडू ओमकार पाटील मैदानामध्ये खेळतो आणि या सीझन मध्ये रायगड क्रिकेटमध्ये 2 बाईक जिंकण्याचा कारनामा त्याने केलाय. मला वाटतं की शिवाजीनगरच्या स्पर्धेमध्ये बाईक त्याने जिंकली होती आणि किंजल ट्रॉफी मध्ये देखील 2 बाईक. आणि या स्पर्धेचे शिल्पकार दीना सेठ पाटील सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. आणि या व्यक्तिमत्वाची चर्चा सातत्याने होते, कारण देखील तसंच आहे. अतिशय दिलदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय महेंद्र दादा चषक स्पर्धा तुम्ही पाहताय. कृष्णा त्रिपाठी को बुलाया गया है. इस मर्तबा गेंद को स्वीप किया है, लेकिन एलिवेशन इसलिए नहीं मिला. आप जाकर मिसफील्ड हुआ और गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन. हालांकि एलिवेशन नहीं था. जिस गेंद को स्क्वायर लेग पे खेलना चाहिए था उस गेंद को मिड विकेट पे खेला था. ज्या श्रीने किरण पवारचा सर्वोत्तम झेल घेतला होता त्या श्रीच्या कडून आता एक सगळ्यात मोठी चूक होते. पहा बॉल त्याच्या दोन्ही पायांच्या मधून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे 4 धावा मिळताना दिसतात. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात, धावा झाल्यात आता 28 धावा येतात आणि त्या मात्र ओमकार पाटीलच्या बॅट मधून येतात. त्या कशाही येण्याला महत्व आहे आणि सध्या मी म्हणेन प्रवीण 11 खारगर रायगड टीम कुठेतरी सुस्थितीमध्ये जाते. कृष्णा त्रिपाठी, सही कहा आपने. क्रिकेट का चार्म, क्रिकेट का ग्लैमर, क्रिकेट की खूबसूरती कभी भी कम नहीं होंगी. किताबों पे धूल जम भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती. कृष्णा त्रिपाठी छोटे रनअप से फिर से बैठक खेला है.
पीछे खिलाड़ी भी है, देखते रह गए, गेंद निकल गई है 6 रनों के लिए, फ्लैट 6। ओमकार पाटील नाव तर ऐकलंच असेल, त्याच्या बॅट मधून हा फ्लॅट अँड फ्युरियस फटका इथे सजवलाय. ज्या पद्धतीने तो खाली बसला, बैठक शॉट लॅप स्वीप करत असताना बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावा वसूल करतोय आणि याच अंदाजामध्ये तो फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. एकतर वीरेंद्र सेहवाग त्याला आवडतो आणि सध्या केएल राहुल चर्चेमध्ये आहे, त्याचा देखील एक मोठा प्रचंड चाहता आहे. हा खेळाडूने अगदी तसाच खेळ करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. त्याची बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतोय ओमकार पाटील. मोरबी का तूफान मैदान में इस मर्तबा कटर थी, बैकफुट पे जाके लेट स्क्वायर कट खेलना चाहते थे, बीट हो गए. चांगला लेग ब्रेक यावेळेला, परंतु टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे वाईड बॉल चेक करण्यासाठी. बॉलिंग टीमचा माफ करा बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, कारण अंपायरने डॉट बॉल घोषित केला होता. बैटिंग टीम रिव्यू व्हाइट बॉल साठी. दीना पाटिल साहब के बगल में उनके अपने भाई भी बैठे हुए हैं, सौरभ, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं. दोस्तों, ग्रामीण धनवान का धनराशि शो ये आप देख रहे हैं डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट महेंद्र दादा चषक में 10 लाख और 5 लाख के इनामात के साथ मुकाबला चल रहा है. प्रवीण 11 खारगर रायगढ़ बनाम रेड डेविल्स शिफा स्टाकर मुंबई के बीच में. डिसिजन पेंडिंग आहे, थोड्याच वेळात त्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायर चर्चा करतायत. ऑनफील्ड अंपायरने डॉट बॉल घोषित केला होता, त्याच्यानंतर चॅलेंज केलं होतं बॅटिंग करणाऱ्या साइडने. 2 रिव्ह्यू आहेत या स्पर्धेमध्ये. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे आणि इथे तो रिव्ह्यू वापरलाय व्हाईट बॉल चेक करण्यासाठी. चॅलेंज करत असताना पंचांच्या निर्णयाला सध्या बॅटिंग करणारा संघ प्रवीण 11 खारगर रायगढ़. देखना है कि डीआरएस वहां पे लिया गया है. बैकफुट पे जाके कट करना चाहते थे कटर गेंद को. बॉलिंग अभी तक बहुत अच्छी हुई है, लेकिन ओमकार पाटिल के आने के बाद खारगर रायगढ़ के लिए रन भी आ रहे हैं. एक अलग अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं. इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी. देखिए, रिस्क ले रहे हैं ओमकार पाटिल. रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है. त्रिपाठी लोधा सिटी एंड से जाते हुए लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स. देखिए, उनका रनअप छोटा है लेकिन बहुत तेज गेंदबाजी करते हैं. बीच बीच में जो उनके यॉर्कर्स हैं वो काफी अफेक्टिव रहे. फील्डिंग में थोड़ी तब्दीली की गई है. पहले 6 ओवर के लिए आपको 32 मिनट का समय दिया है. इस बात का ध्यान रखें. रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई 19 मिनट अब तक हो चुके हैं. गेंदबाजी के लिए कृष्णा त्रिपाठी ओमकार पाटिल के लिए. स्विंग करना चाहते थे, फिर आगे से घुमाया था, बीट किया. बल्लेबाज के आगे से गेंद जब टर्न होती है या स्विंग होती है तो बहुत मुश्किल रहता है. उछाल भी कम था पिछली गेंद पर. हो एक्झॅक्ट खाली राहिला हा बॉल, बीट केले. कृष्णा त्रिपाठी ओमकार पाटिल के लिए. कमाल की लेंथ लाइन मेंटेन की है. आगे रखी हुई गेंद पैरों में आउट. एलबीडब्ल्यू टो क्रशर थी, बल्ले को नीचा नहीं कर पाए. एक और झटका लगता हुआ यहाँ पे प्रवीण 11 खारगर रायगढ़ को. माइंड गेम. मागचे 2 बॉल थोडेसे समोरून फिरवले, हा बॉल समोर टाकला. टो क्रशिंग होता आणि त्याचमुळे पायावर लागला. मागच्या पायावर लागत असताना पंचांच्या मनात कोणतीच द्विधा मनस्थिती नाहीये. त्याने लगेच सांगितलं की फलंदाज बाद आहे. ओमकार देखील परतलाय, जो सेट बॅटिंग करत होता. 2 षटकार त्याने मारले होते. एक चौकारही त्याच्या बॅट मधून आला होता, तो मात्र आउट होतोय. कुठेतरी धावसंख्येला आकार दिला होता ओमकारने, तो परतला. एक मोठा धक्का बसतोय प्रवीण 11 रायगढ़ला आणि धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 34-34. यही मैं कह रहा था कि बीच बीच में बहुत तेज गेंद करते हैं. और ये देखिए टो क्रशर. 2 गेंदें कटर थी. ओमकार को पता नहीं था कि अगली गेंद इतनी खतरनाक यॉर्कर आएंगी. बहरहाल ओमकार अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे हैं. 19 रन बनाए और कुल स्कोर है इस वक्त 34 रन 4 विकेट. न्यू बॅटर सुमित डोंगरे आला आणि सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय 70-70 सा बॉल लगा तो 6. इस गेंद के तहत ये प्रतियोगिता खेली जा रही है. अगर आपके टूर्नामेंट में ये बॉल आपको चाहिए तो नीचे दिए गए नंबर पर आप में कांटेक्ट कर सकते हो. धावा झाल्या 34-34.
34 रन स्कोर बोर्डर आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. कृष्णा त्रिपाठी, सुमित ढोंगडे न्यू बॅटर मैदानामध्ये. नए बल्लेबाज सुमित डोंगरे आए हैं, थोड़ा गर्म पानी में आए. सामना कर रहे हैं कृष्णा त्रिपाठी का. त्रिपाठी ने कमाल की बॉलिंग की है. बहुत ही बढ़िया स्ट्रोक ऑन ड्राइव करते हुए छोटी बैकलिप से अच्छी सोच थी त्रिपाठी की. नए बल्लेबाज के फुटवर्क को चेक करना चाहता यॉर्कर से. ओवर समाप्त होते हुए 4 टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई टीम ने रन बनाए 35 और विकेटें गिरी है 4. ये देखिए कस्टमाइज बैट्स बिलीव एंड अचीव. आपको चाहिए तो ऊपर दिए हुए नंबरों पे आप 70 के बल्ले खरीद सकते हैं. हर घड़ी चश्मे खरीदार में रहने के लिए कुछ हुनर चाहिए. बाजार में रहने के लिए ये हुनर है जादुई दुनिया के मालिक स्पोर्ट्स के तारीफ सय्यद का. उद्या 6 फेब्रुवारी आणि उद्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पुढील सामने सौराष्ट्र आणि ठाणे या दोन टीमच्या दरम्यान मॅच होईल. त्याच्यानंतर सेकंड मॅच असेल रायगड वर्सेस पुणे. त्याच्यानंतर तिसरा सामना असेल मुंबई विरुद्ध पालघर. सौराष्ट्र वर्सेस पुणे, ठाणे विरुद्ध रायगड आणि मुंबई विरुद्ध सौराष्ट्र अशा उद्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 मॅच आहेत. 2 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 2:30 वाजता टॉस केला जाईल आणि त्याच्यानंतर सामना सुरू केला जाईल. डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आहे आणि हा सौराष्ट्राचा संघ तुमच्या समोर पाहायला मिळतोय. बालाजी RAR सौराष्ट्र. 4 ओवर की समाप्ति. बचे हुए 3 ओवर में माइक्रोफोन को लीड करने जा रहे हैं मिस्टर IPL सर कुणाल दाते. 4 ओव्हर संपलेत. 5वे षटक. विशाल रॉय पहिलाच बॉल थोडासा पुढे टाकला. रनआउट चान्स. अंडर आर्म थ्रो लागेल आणि इथे मात्र सुमित ढोंगडे बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली आहे. प्रवीण 11 रायगड या टीमला आणखीन एक मोठा धक्का. आउट होणारा फलंदाज सुमित ढोंगडे. कमाल का पेस बैटरी का यूनिट है इस वक्त मुंबई टीम के सामने. ये देखिए हड़बड़ाहट में रन लेना चाहते थे, गेंद को उठाया, कोयबा थ्रो सीधा स्टंप से टकराया और आउट होके चले गए सुमित डोंगरे. विकेट आल्यात. न्यू बॅटर आता मैदानामध्ये सूरज पाटील वाघिवलीवाडा. KDH वाघिवलीवाडा या टीमसाठी तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे वाघिवलीवाडा गावचा सूरज पाटील. आणि हा सूरज नेहमीच अशा कंडिशन मध्ये फलंदाजीसाठी येतो जिथे 4-5 विकेट गमावलेले असतात टीमने आणि तिथून टीमला सावरणं सगळ्यात मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आलेली आहे. रायगड टीमचा विचार केला तर प्रवीण 11 खारगर या टीम कडून स्थायी समितीचे सभापती देखील राहिलेले आहेत. प्रवीणजी पाटील जे नगरसेवक आहेत खारगरचे, त्यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे. प्रवीण 11 खारगर रायगड. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रेड डेव्हिल्स शिफा स्ट्रायकर मुंबई, जो संघ अर्पितजी चतुर्वेदी आणि त्याचबरोबर फिरोजभाई यांचा संघ आहे. पुढचा बॉल विशाल रॉय. ओ क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि सरळ यष्टांचा वेध घेतला गेलाय. फलंदाज बाद. कमाल की गेंदबाजी हो रही है, कमाल की रफ्तार का कहर बर्पा कर रहे हैं रॉय. बिल्कुल राय पूछी होंगी, बल्ले के अंदर लगी, प्ले डाउन हो गए. दिस इज द फायरी बॉलिंग, फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग फ्रॉम विशाल रॉय. कमाल की गेंद. देखिए एक नुकता ये भी है कि डिपार्चर ऑफ विकेट पे नजर रहना चाहिए. बाउन्सर आहे याचं नाव आणि हा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या टीमचा, मुंबई टीमचा. आणि काय गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर आता मैदानामध्ये धीरज भोईर. हा देखील आयकॉन खेळाडू आहे टीम रायगडचा, कारण हा नवी मुंबईचा खेळाडू आहे आणि त्याचमुळे रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर नक्कीच आयकॉन खेळाडू म्हणून तुम्ही खेळू शकता. आणि त्याचमुळे हा आयकॉन खेळाडू आता इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आयकॉन टू आयकॉन बॉलिंग साठी आहे विशाल रॉय. अंडर 25 चॅम्पियनशिप मध्ये बेस्ट बॉलरचा किताब 5 त्याने कंप्लीट केला होता हॅट्रिक्ससह. बाउन्सर हे टोपन नाव त्याचं आहे. राजस्थान रॉयल्सच्या नेट्स मध्ये कॅम्प मध्ये देखील त्यांनी बॉलिंग केलेली आहे संजू सॅमसन आणि त्याचबरोबर यशस्वी जयस्वालला. त्यामुळे चर्चेतलं हे नाव आहे. एक मातब्बर बॉलर आहे आणि भविष्य मोठं उज्ज्वल आहे या खेळाडूचं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना दिसेल विशाल रॉय नेक्स्ट सीझन मध्ये तुम्हाला. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळते. ऑन साइडला दिशा दिली आहे, सिंगल मिळते. एकच धाव मिळेल. खातं उघडले धीरज भोईरचं. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 36.
सेंसिबल क्रिकेट उनको पता है कि रॉय की गेंदबाजी कहर बर्पा कर रही है, अपने स्टंप्स को कवर किया, हल्के हाथों से गेंद को टर्न कर दिया 1 रन के लिए। सिंगल डबलने काहीच होणार नाहीये, मी तर म्हणेन मोठे फटके मारावेच लागतील। अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणतात आणि परत एक वेळा बाउन्सर विचारतोय हाऊ इज दॅट, परंतु इथे अंपायर सांगतात नॉट आउट। ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे बाउन्सरची म्हणजेच विशाल रॉयची, परत एक वेळा एक चांगला बाउन्सर खांद्याच्या लेवलने जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। परफ्यूम डिलिव्हरी, nasty bouncer indeed. What a ball, pitching on the good lane spot and just past the nose. आणि त्याचमुळे ओ फ्लाय स्लिप मध्ये विकेट, आणखीन एक धक्का, फलंदाज आउट होईल यावेळेला बंटी बद्रिके। आणि त्याचमुळे या फॉर्मॅटला आपण पुढे आणलंय लोकांच्या जे टेनिस बॉल क्रिकेट पाहतात। आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, त्याचबरोबर खुल्या गटातलं क्रिकेट म्हटल्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, खुल्या गटातलं क्रिकेट म्हटल्यानंतर आपल्याला आठवणीत असलेली स्पर्धा म्हणजेच सगळ्यांची लाडकी, मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा संजय पोतनीस साहेबांची स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी असेल, अशा ज्या स्पर्धा आहेत त्यांनी जे प्लॅटफॉर्म दिले या खेळाडूंना, त्याचमुळे हे खेळाडू पुढे येतात। आणि तसंच एक प्लॅटफॉर्म दिना पाटील साहेब यांनी देखील दिलंय या डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेटमध्ये। तारिफ सय्यद यांची देखील त्यामध्ये महत्वाची आणि मोलाची भूमिका, आणि त्याच्यामधून हे जे टॅलेंट आहे हे टॅलेंट हंटचं काम आपण करतोय, हे शोधले जातात खेळाडू। आणि मला असं नक्कीच दृढ निश्चयाने सांगावं असं वाटतंय की या खेळाडूंचं भविष्य उज्ज्वल आहे। या खेळाडू नंतर पुढे अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतील। 2-3 वर्षाच्या अगोदर ज्यावेळेला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये करण अंबाला गोलंदाजीसाठी आला होता, त्यावेळेला उल्लेख केला होता की हा जो खेळाडू आहे ही स्पर्धा गाजवेल आणि पुढे देखील टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व गाजवेल। तो आता गाजवतोय नो डाऊट, आणि हाही खेळाडू तसाच आहे। विशाल रॉय बाउन्सर, जीवित साठी हा बॉल पायावर होता, अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते, धावा वाढतायत, धावा झाल्या 37। जीवित मात्रे लेट इन ऑर्डर आए, अब कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि 50 रन के लाले पड़ गए हैं क्योंकि 7 विकेटें गिर चुकी है। लेकिन क्रिकेट इसमें कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती है, चीजें बदलने में समय नहीं लगता है। एक्झॅक्ट, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नसतो। ओ फुलर लेनचा बॉल होता, बॅटला लागला, नंतर पायाला लागला समोरच्या। जीवित मात्रेला सिंगल तिथे मिळेल, मुलेखंडचा खेळाडू आहे, सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38 धावा, 38। ओव्हर नंबर 5 चा खेळ इथे संपलेला आहे। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा झालेल्या आहेत। दिस इज द फायरी बॉलिंग स्पेल फ्रॉम विशाल रॉय। ही कंसीडर ओनली 10 रन्स एंड क्लेम 3 विकेट। कमाल के यॉर्कर्स, कमाल के बाउंसर विशाल रॉय की गेंदबाजी में हमने देखे। फास्ट एंड फ्यूरियस फायरी बॉलिंग स्पेल, रफ्तार का कहर बर्पा किया उन्होंने रायगर खारगर के बल्लेबाजों पर। चला 26 मिनिट झालेले, थोडीशी घाई करा। 32 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 ओव्हर डिलिव्हर करणं गरजेचं आहे। 32 मिनिट्स आहेत तुमच्याकडे, अजूनही 5 मिनिटं आहेत, 5.5 मिनिटं। बॉलर तयार होईल ओव्हर नंबर 6 मध्ये। दिना पाटील साहेब सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात, ज्यांची ही संकल्पना नाही, त्यांच्याबरोबर सौरभ पाटील। हा बॉल सोडून दिलाय विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल। अमन मनियार बॉलिंग साठी आलाय ओव्हर नंबर 6 मध्ये। अमनने याच्या अगोदर देखील गोलंदाजी केली होती, 3rd ओव्हर मध्ये 13 रन खर्च केले होते। बॅटची आतमधली कडा विकेट कीपरच्या मागे, एक चिकी सिंगल घ्यायची आहे, वेगाने ती कंप्लीट केली जाईल। 1 रन मिळताना दिसते, धीरज आता स्ट्राइकिंग एंडला खेळेल। देखिए कुणाल सर, बॉलिंग यूनिट को देखिए, किसी ने रफ्तार का कहर बर्पा किया तो किसी ने कटर से परेशान किया। अमन मनियार भी बल्लेबाजों का अमन चैन छीन रहे हैं। पुढचा बॉल अमनचा परत पडल्यानंतर स्कीड होत सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेल्या। बाउन्सही कमी होता या बॉलवर, सरळ विकेट कीपरचा वेट, डॉट। सबसे बड़ी बात है कि मुंबई की टीम के पास स्विंग बॉलर भी हैं और तेज गेंदबाज भी हैं। ये हिट भाइयों की जोड़ी को दिखाया जा रहा है। दीना पाटिल साहब अपने मोबाइल फोन पर गुफ्तगू करते हुए।
पुढचा बॉल परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, बीट केलंय धीरजला, आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि आतापर्यंत स्कोर बोर्ड थांबलाय. धावा झालेल्या आहेत 39-39. ओव्हर नंबर 6 चा खेळ सुरू असताना great bowling from Aman Maniyar, excellent bowling. अमन मनियार पुढचा बॉल हवेत आहे, यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवाई हल्ला, पत्रा बजाव, सिक्सर, 6 धावा, षटकार. ग्रेट शॉट, क्या कमाल का शॉट खेला है बल्लेबाज धीरज भुईर ने. आइए देखते हैं रिप्ले में. फुल ब्लडेड स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच लिया, गेंद को उछाल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर. 6 रन, मच नीडेड सिक्सर. तारीफ सैयद साहब को दिखाया जा रहा है, मिस्टर 70-70, उनके अपने दोस्त और जुन्नर भूषण और मुंबई भूषण मैच आउट कमेंटेटर चंदू शेट्टी जी को भी दिखाया जा रहा है. देखिए, सोच होना चाहिए आपके पास बड़ी सोच होंगी तो उसका नतीजा भी बड़ा आएगा. दीना पाटिल ने धनराशि लुटा दी, सोच बड़ी रखी, तारीफ सैयद का साथ मिला और ये डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट जिसमें ऑल इंडिया आइकॉन भी शामिल है, यानी सोने पे सुहागा. गजब का मुकाबला. इसमें आते 4 दिनों में एक ऐसा अट्रैक्शन रहेगा जो सारे भारत को अपनी तरफ खींचेगा. 45 झालेत, 20 अजून आले तर मजा येईल या मॅच मध्ये. प्रयत्न करायला पाहिजे. ओ यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, वेग जास्त आहे परंतु दिशा खराब आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. शशी साटम सर पंचांच्या भूमिकेमध्ये भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. एक दिग्गज खेळाडू आणि दिग्गज अंपायर सध्या मैदानामध्ये. वाईट बॉल सह टीमची धावसंख्या 46, 46 धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा आणि समोर फलंदाज आहे धीरज. एक सिक्सर त्याने मारलाय. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे नवी मुंबईचा धारावीचा धीरज. उलटा फटका सजवलाय गॅप मध्ये, गलीमधून थर्ड मॅनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रवीण 11, खारघर रायगड या टीमची धावसंख्या 50 आणि फलंदाज आतापर्यंत बाद झालेत त्यांचे 7. देखिए, घी जब सीधी उंगली से निकलना रहा हो ना तो टेढ़ा करना चाहिए. कमाल का रिवर्स स्वीप खेला है वहां पर गैप में, गली और पॉइंट के बगल से 4 रन. ये हमारे तमाम मेहमानों को दिखाया जा रहा है. मिस्टर 70-70 तारीफ सैयद साहब हैं, उनके अपने बहुत ही करीबी दोस्त हैं. चंदू शेट्टी जी भी हैं वीआईपी मंच पे. 6 ओवर की समाप्ति, 50 रन. क्या सोच चाहिए कुणाल सर आखिरी ओवर में? मी मगाशीच उल्लेख केलाय की ऑलमोस्ट 65 धावा कराव्या लागतील. 50 झाल्यात, अजून 15 यायला पाहिजे आणि 20 जर आल्या तर मग सोने पे सुहागा. मग 70चं टार्गेट मॅच मध्ये मजा येईल, कारण रायगड टीम कडे देखील बॉलिंग चांगली आहे. या टीमची स्ट्रेंथ आहे गोलंदाजी. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय दिनेश लास्ट ओव्हर. दिनेशचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता. इट्स आउट ऑफ द प्लॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीवितच्या पॅट मधून पहिल्याच बॉलवर आक्रमण, षटकार. कमाल का स्ट्रोक, गजब का स्ट्रोक. डेथ ओवर का सबसे स्पेशल शॉट. जीवित मात्रे स्वंग कर दिया ऑन साइड में, भिंगड़ी की तरह जाती हुई गेंद, भिंगड़ी शॉट, 6 रन. जीवित मात्रे एक ऐसे बैट्समैन है जिनको सेट होने में ज्यादा समय नहीं लगता है. दिनेश तरे आलाय बॉलिंग साठी लास्ट ओव्हर मध्ये आणि तरेला तारे दाखवलेत पहिल्याच बॉलवर. ऑन साइडला दिशा देत असताना एक मोठा धमाका. जीवित मात्रे बॅट मधून आज सिक्सर येतोय. सामना जिवंत ठेवेल जीवित असं दिसतंय. पहिलाच बॉल सिक्सर आलाय. सेकंड बॉल, हा बॉल जाऊ दिलाय. दबाव आहे मागच्या षटकाराचा. रायगड विरुद्ध ठाणे हा सामना देखील आपल्याला आठवत असेल. त्याही मॅच मध्ये जीवितने 4 बॉलवर 4 सिक्सर मारले होते आणि सामना जिंकून दिला होता ठाण्याच्या विरुद्ध रायगड टीमला. त्याच्यामुळे या खेळाडूकडे ती क्षमता आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय, दुसरा बॉल वाईड बॉल आहे. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला काढले. 4 धावा नक्की मिळतील. आउटफील्ड फास्ट आहे. धावा येतात 4. येतोय चौकार. कमाल का स्ट्रोक, क्या गजब का शॉट खेला है बल्लेबाज जीवित मात्रे ने. आइए देखते हैं, जगह दी थी बैकफुट पे, लॉफ्टेड स्क्वायर कट. वीरेंद्र सहवाग की तरह उनका बल्ला चला है. डीप पॉइंट पे कोई खिलाड़ी नहीं. 4 रन आते हुए. अब ये जो 10 रन आए
ये अच्छे टोटल की तरफ ले जा रहे। नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे। पुणे आणि पालघर या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल आमच्या मुख्य स्टेजवर। दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे। मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल। पुणे आणि पालघर या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना खेळवला जाईल। फुलर लेनचा बॉल होता, कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल, अनादर वाईड बॉल येतोय। आणि आता बॉलिंग टीमचा रिव्ह्यू त्यांनी वापरलेला आहे। चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला, कारण याच्या अगोदर बॅटिंग टीमचा एक रिव्ह्यू त्यांनी गमावलाय। बॉलिंग टीमकडे रिव्ह्यू आहेत आणि त्यांनी तो वापरलाय। DRS का इस्तेमाल किया है। दोस्तों आप देख रहे हैं महेंद्र दादा कप 2025। स्वागत है आप सभी का। ग्रामीण धनवान, इट्स अ वाइड बॉल आहे। जो ऑनफील्ड अंपायरने निर्णय दिला होता तो आहे वाईड, आणि त्याच्यामुळे तुमचाही एक रिव्ह्यू तुम्ही गमावलाय। दोन्ही टीमकडे आता एकच रिव्ह्यू शिल्लक आहे। प्रत्येक इनिंग मध्ये तुम्ही 2 रिव्ह्यू वापरू शकता तुमचे। व्हाईट बॉलचा निर्णय आलाय। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते। धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 62। स्लॉट मध्ये परत एक वेळा जाईल प्लॉटच्या बाहेर, सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय। जीवितच्या बॅट मधून या ओव्हरचा हा दुसरा षटकार दिनेश तरेला तारे दाखवले जातात, ते देखील रात्रीच। Great player of death over. Look at that beautiful execution. Stand and deliver over the long off head. Glorious 6. Tremendous power behind the stroke and plenty of timing. 6 more to total now. तरे फिर से बाउंड्री के पीछे जाके गिरे। आता परत एक वेळा धावसंख्येला आकार आलाय। मी मगाशीच उल्लेख केला होता की बॅटिंग मध्ये स्ट्रेंथ आहे, खोली आहे, धावा करू शकतात, आणि 65च्या वर जर धावसंख्या गेली तर मग येईल मजा। आता तर 68 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। या 3 बॉल मध्ये 70 झाल्या तर सोने पे सुहागा, मी मगाशी देखील उल्लेख केला होता, आणि त्या दिशेने वाटचाल आता सुरू झाली आहे। नेक्स्ट मॅच पुणे आणि टीम पालघर या दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचं। टॉस केला जाईल लगेचच मिड इनिंग मध्ये। अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। जीवित मात्रे ही इज ऑन फायर नाव। काय बॅटिंग करतोय, 2 षटकार, 1 चौकार स्क्वेअर कटच्या स्वरूपात, एक ऑफ साइडला एक ऑन साइडला 2 षटकार त्याने मारलेत। शॉर्ट बॉल, बाउन्सरचा वापर होता, यावेळेला चूक झाली, शरीराचा वेध घेतला जातोय, बाउन्सरला रीड करता आलेलं नाहीये, आणि हा येतोय डॉट बॉल। मेरे ख्याल से धीमा बाउंसर था, थोड़ा रुककर गेंद आई थी, हालांकि हुक करना चाहते थे, गेंद चेहरे से जाके टकराई है। पहिले बॅट फिरली असं दिसतंय, आणि बरोबर उल्लेख केलाय सिद्दीक बाबे यांनी की बॉल थोडासा थांबून आला, त्याच्यामुळे लवकर पोझिशन मध्ये तो आलेला नाहीये, आणि त्याचमुळे इथे एक डॉट बॉल येतोय। ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये फिल्डर येतोय, एकदा इथे कंप्लीट होईल, कव्हरच्या दिशेला बॉल अडवलाय, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल फलंदाज जीवित, आणि डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 70 धावा पूर्ण झालेल्या आहेत। 70 20 रन अब तक आ चुके हैं 5 गेंदों पर। ये ओवर ले डूब सकता है। ये देखिए सदाबहार कमेंटेटर अजय करत एंड एवन सूत्र संचालक राजेंद्र पाटील। एवन जोडी आपल्या स्क्रीनवर होती। एवन सूत्र संचालक राजेंद्र पाटील आणि सदाबहार कॉमेंटेटर अजय करत। ड्राईव्ह करत असताना चांगला ड्राईव्ह आहे, डीप मध्ये कव्हर्स ठेवलाय, सिंगल तिथे मिळेल, दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये। एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 71, 71 धावा झालेल्या आहेत। 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, 72 टू विन। 72 धावा करायच्या सेकंड इनिंग मध्ये। रेड डेव्हिल शिफा स्ट्रायकर मुंबई या टीमला आता जाऊया मेन स्टेज वर, तिथे केला जाईल टॉस, आणि टॉस होईल 2 टीम मध्ये। टीम पुणे आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल पालघर। 2 जिल्ह्यांची लढाई, पुणे विरुद्ध पालघर। चला कृष्णा, टॉस साठी मेन स्टेज वर तुम्हाला उपस्थित राहायचंय, आणि पालघर टीमचे कॅप्टन अनिकेत राऊत आपण देखील तिथे जॉईंट व्हा। टॉस केला जाईल, जाऊया मेन स्टेज वर चंदू शेटे सरांकडे। धन्यवाद। यस, या ठिकाणी टॉस तर केला जाणार आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय, त्या अगोदर आपण काही विशेष सन्मान घेत आहोत या ठिकाणी। यस,
सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत आहोत रामप्रकाश यादव, मुंबईच्या बोरिवली बॉईज संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर. त्याचबरोबर जर पाहिलं तर राजकीय क्षितिजावर देखील खूप चांगलं काम सध्या त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातो. सिक्सर किंग ही ओळख राहिली आहे रामप्रकाश यांची आणि त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय रामप्रकाश, ज्यांनी मात्र मुंबईचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने गाजवलेलं आहे. यस, त्यानंतर सन्मान केला जातोय आणखीन एक मुंबईचा जबरदस्त बॅटर म्हणून ज्यांनी एक कालखंड गाजवला, रौफ खान यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. विविध संघांना व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपल्या खेळाच्या माध्यमातून मॅच विनर ही उपाधी रौफ खान यांना कित्येक वर्ष मिळालेली आहे आणि आज त्यांचाही या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातोय. आणि त्याचबरोबर रजनीजी तिवारी, बोरिवली बॉईज किंवा उत्तर मुंबईतील एक दर्जेदार खेळाडू ज्यांनी सुद्धा उत्तर मुंबईचं क्रिकेट गाजवलेलं आहे असे किंवा मुंबईचं क्रिकेट गाजवलं असे रजनीजी तिवारी, या तीनही मान्यवरांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस केला जातोय. या बंडू मामा आपल्या शुभ टॉस केला जातोय. या ठिकाणी दिना पाटील साहेबांच्या बरोबर बंडू मामा आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुणे टीम आहे एका बाजूला, कृष्णा गवळी या टीमचे कॅप्टन आहेत, तुळजापूरचे खेळाडू आणि अनिकेत राऊत आहेत. टॉस का टॉस महेंद्र दादा टॉस जिंकलेला आहे. कृष्णा काय म्हणाल, टॉस जिंकलाय, कसं वाटतं? एक वेगळा फॉर्मॅट आता पुढे येताना पाहायला मिळतो. 10 लाखाचा पहिला पुरस्कार देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये आपण पाहतोय आणि टॉस जिंकून निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आणि हे आयोजन पाहता किंवा ज्या पद्धतीने तुमची टीम बनली आहे या टीमविषयी देखील आणि संघ मालकांविषयी मी प्रथम तर निलेश दादाचं मनापासून आभार मानतो की त्यांनी एक चांगल्या प्लॅटफॉर्मला पुणे जिल्ह्याची टीम उतरवली, त्यात आम्हाला पण खेळायला चान्स दिला आणि तारिक सरांचं पण मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या मोठ्या लेवलला आम्हाला बाहेरचे 1-2 प्लेयर खेळायला चान्स दिला. आयोजन नियोजन खूप सुंदर असं झालेलं आहे. आता 1-2 पहिली मॅच बघितली आम्ही, थोडं लो स्कोअरमध्ये होत होती आणि आता आम्ही पण खेळून टुर्नामेंटची मजा घेऊ. या स्पीडिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर पहिल्या मॅच मध्ये काय चुका झाल्या असं वाटतंय आणि आता कशा प्रकारे पुढे जायचंय? नक्कीच पहिल्या मॅच मध्ये आमच्या टीमचा स्कोअर झाला नाही. थोडंसं टीम कॉम्बिनेशन आणि सर्व टीम नवीन असल्यामुळे स्कोअर कमी झाला, परंतु या सामन्यामध्ये पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न असेल आणि पूर्ण प्लेयर्सला मी सांगेन की बिंदास खेळा. असं तुम्ही कुठलंही प्रेशर ठेवू नका की मोठी टुर्नामेंट आहे किंवा असं 10 लाखाचं प्रेशर ठेवू नका. आता जस्ट अमर परोळेकर सरांचा सुद्धा फोन आला होता की त्यांना सांग तुम्ही बिंदास खेळा, मी तुमच्यासोबत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. तर दोन्ही टीम मात्र बलाढ्य आहेत. त्यांच्यामधील मॅच टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय पुणेने घेतलाय आणि आता जर पाहिलं तर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स ही महत्वाची मॅच काही क्षणातच आपल्या समोर असणार आहे. तर आपण या मॅचचा नक्कीच आनंद घ्या. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स. धन्यवाद चंदू शेट्टी जी. आइए दोस्तों, लौट चलते हैं. इस वक्त महेंद्र दादा चषक की अद्भुत दुनिया में स्वागत है आप सभी का. ग्रामीण धनवान ओमकार युवा सेवा संस्था के अध्यक्ष, दीना इंटरप्राइजेस के मालक दीना पाटिल साहब की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत है. क्रिकेट में एक और नया इन्वेंशन, उसकी शुरुआत हो चुकी है दीना पाटिल के शो से. डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट आप देख रहे हैं. धनवान दीना पाटिल का धनराशि शो 10 लाख और 5 लाख के प्राइज के साथ. लक्ष्य है 72 रनों का. एक ऐसा टोटल है जहां पर अग्नि परीक्षा ली जा सकती है मुंबई के बल्लेबाजों की. रेड डिविल्स शीफा स्ट्राइकर मुंबई के सामने 72 रन का लक्ष्य है.
मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके हैं मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते। अगर हम बैटिंग कार्ड पे नजर डालें तो 19 रन बहुत जबरदस्त बनाए थे ओमकार पाटिल ने। बाकी बल्लेबाजों में इतना कुछ खास नहीं किया, लेकिन आखिर में जीवित मात्रे ने जिंदा कर दिया टीम को। इस डिस्ट्रिक्ट क्रिकेट प्लस महेंद्र दादा चषक के मैच रेफरी सचिन कदम है। आज कल डे आफ्टर टुमारो और कौन बनेगा विजेता, हु विल बी दी विनर ऑफ महेंद्र दादा कप 2025 इन ग्रामीण फॉर्मेट एंड इन डिस्ट्रिक्ट वाइज फॉर्मेट, 8 तारीख को फैसला हो जाएगा। खेल की शुरुआत होती भी दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके। रेड डेविल्स शीफा स्ट्राइकर मुंबई के। क्या ड्रोन कैम का नज़ारा इस वक्त दिखाया जा रहा था 70-70 के माध्यम से। ये देखिए बहुत खूबसूरत नज़ारा श्री गुरुदत्त चौटा हिरवा मनकोली भिवंडी का। ड्रोन और ऊपर जाता हुआ पीछे एक्सिस खुशी एक्सिस वर्ल्ड का पूरा मॉल दिखाया जा रहा है। पीछे लोधा सिटी है, गाड़ियां पीछे के रास्ते पे दौड़ती हुई, ड्रोन और ऊपर जा रहा है। अनबिलीवेबल, अद्भुत नजारा आप देख रहे हैं। राजेंद्र पाटिल हमसे विदा लेते हुए। ये देखिए मेन चौक है जहां से वेले की तरफ एक रास्ता जाता है, एक रास्ता डोंबिवली की तरफ जाता है, एक रास्ता मिनी पंजाब की तरफ जाता है और एक रास्ता मनकोली की तरफ जाता है। बैक टू क्रिकेट, दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए। शुभम नाइक वेरी हैप्पी मैन। खेल की शुरुआत होती हुई धीरज भुईर को, ऑल इंडिया आइकॉन है धीरज भुईर, सामना करेंगे बैट्समैन नजमुल मंडल। नॉन स्ट्राइक पे हैं धीरज भुईर। पहली गेंद पे इम्प्रोवाइज तरीके से रिवर्स खेलने की कोशिश, गेंद विकेट कीपर के पास कोई रन नहीं। नजमुल मंडल स्ट्राइकिंग एंडला, नॉन स्ट्राइकिंग एंडला बॅटर ओमकार देसाई आणि फर्स्ट ओव्हर मध्ये धीरज भोईर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे। नजमुल नक्कीच उभरता सितारा आहे, मुंबई क्रिकेट रिप्रेझेंट केलेला आहे, एक चांगला खेळाडू आहे, चांगले टेनिस बॉल क्रिकेट खेळत आलेला आहे आणि नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा आहेत या स्पर्धेमध्ये। ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर। इस मरतबा क्रीज में पीछे जाके खेला है, हवा में गेंद है और कोई गलती नहीं, पहला विकेट गिरता हुआ नजमुल मंडल आउट। वही कहानी जो लिखी थी रायगढ़ ने, वही कहानी लिखी है मुंबई ने। शून्य पे आउट होके जाते हुए नजमुल मंडल। ये देखिए मिसक्यू शॉट था, बढ़िया कैच। प्रसन्न पाटीलने हा झेल टिपलाय, विकेट आली आहे नजमुल मंडलची आणि मोठी विकेट आहे। आता न्यू बॅटर मैदानामध्ये उमर खान। ओ हो, इससे अच्छा नजारा हो नहीं सकता है। दापोटा भी आ गया है, मानकोली भी आ गई है, लोधा भी आ गया है, सब कुछ आ गया है, यहाँ तक दीवा भी आ गया है। व्हाट अ पिक्चराइज फ्रॉम 70-70 फ्रॉम ड्रोन कैम्प। सगळे गाव दाखवले जातात आजूबाजूचे या क्रीडा नगरीच्या आणि न्यू बॅटर आता लेफ्ट हँडेड बॅटरला इथे पाचारण करण्यात आले। कॅप्टन कडून उमर चोता थांबला आणि त्याच्यानंतर अगोदर आपल्याला पाहायला मिळतं की रोहितला त्याने फलंदाजीसाठी प्रमोट केले। या मॅच मध्ये टार्गेट 72च आहे आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 70च्या वर जर धावा झाल्या तर हा सामना चांगला रंगेल आणि चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। याच्यामध्ये नो डाऊट तुम्ही पाहताय स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 चा क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम, डिस्ट्रिक्ट वाइज टेनिस क्रिकेट ब्लास्ट 2025। नए बल्लेबाज रोहित नार्वेकर आए हैं। धीरज भुईर विकेट की खुराक के साथ नार्वेकर को दूर से खेलने की कोशिश, बल्ले के करीब से बल्लेबाज के इरादे और गेंद नियत दोनों को बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। ही खासियत आहे धीरज भोईरची, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे, त्याच्याकडे तो पेस आहे आणि तो पेस जनरेट करत असताना दिसला आता या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान। धीरज भुईर नार्वेकर को पुश किया, गेंद को लगभग मिडॉन के खिलाड़ी आ गए
1 रन, 1 रन 1 विकेट. सिंगल्स येत आहेत. ही क्रीडा नगरी सध्या तुमच्या स्क्रीनवर. अप्रतिम असं आयोजन, दर्जेदार अशी क्रिकेटची स्पर्धा. दिना पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेटचा फॉर्मॅट तुमच्या समोर आलेला आहे आणि मुंबईच्या विरुद्ध रायगड असा सामना सध्या रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 72 धावा करायच्यात मुंबईला. ओमकार देसाई को हेलीकॉप्टर स्ट्रोक है, पहले बाउंस पे ही जाता हुआ लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन. टिपिकल पावर प्ले स्ट्रोक. बहुत ही अनुभवी बल्लेबाज हैं और कहा जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. दिखा दिया. चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक. मिड ऑफ आतमध्ये होता, तिथे फिल्डर नव्हता लॉंग ऑफला आणि त्याचमुळे तिथून बॉलला बरोबर काढलं 4 धावांसाठी. आता शॉट एक्स्ट्रा कव्हर लागला आणि लॉंग ऑफ लावलाय. त्याच्यामुळे पाहूया ओमकार देसाई पुढे काय प्लॅनिंग ने बॅटिंग करतोय. 4 धावा मिळतात ओमकार देसाईच्या खात्यात. ओमकार ऑफ द मार्क विथ बाउंड्री. धीरज की गेंद जड़ में थी, हल्के हाथों से केवल छोटी बैकलिप से टर्न कर दिया ऑन साइड में. 1 रन. अच्छी सोच की बल्लेबाजी. ओमकार देसाई के पास बहुत बड़ा अनुभव है. 1 ओवर की समाप्ति, रन बने 6, विकेट गिरा है 1. बचे हुए 6 ओवर में एग्जैक्टली 66 चाहिए. जो रिक्वायर्ड रन रेट है वो 11.00. वो जो पिक्चर बताया गया था ना सभी गांव का, वहीं कहीं दापोडे में दीना पाटिल का अपना बांग्लो भी है. लाइटें बिल्कुल चमकती हुई. पीछे लोधा सिटी है और लोधा सिटी में जब आप जाते हैं तो आपको लगता नहीं कि आप भिवंडी के परिसर में. एंड ऑफ द फर्स्ट ओवर, 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फंटास्टिक ओवर टर्न फ्रॉम धीरज वीर. कंसीडर 6 रन एंड क्लेम 1 विकेट. ये फिर से ड्रोन कैंप मैदान में खिलाड़ियों को बताया जा रहा है और दूसरे ओवर के लिए बॉलिंग पे अब बुलाया गया है गेंदबाज नयन भगत. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल. तुम्ही पाहताय टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. टेनिस क्रिकेट ब्लास्ट. ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, सौराष्ट्र, गुजरात चे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 6 आमंत्रित टीम आहेत. 7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 8 तारखेपर्यंत ही स्पर्धा तुमच्या समोर रंगेल. 3 तारखेपासून ग्रामीण गटाला आपण सुरुवात केली होती आणि आतापर्यंत ग्रामीण गटामधून 4 संघ हे सेमी फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. आज काय सामने रंगलेत. शेळके ब्रदर्स पोगाव या टीमने बाजी मारली आणि त्याच्यानंतर 3 संघ त्याच्यामध्ये वडवली बी हाही संघ दाखल होता. आज गोरसे बी चा पराभव झाला. वर्ल्ड संघाने तिथे बाजी मारलेली आहे आणि एक मानकोली संघ होम ग्राउंड वर चांगली कामगिरी करत असताना 4 संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालेत ग्रामीण गटामधून. आणि आता आपण पाहतोय की कुठेतरी डिस्ट्रिक्ट वाईज टेनिस क्रिकेट ब्लास्ट रंगतोय. त्याच्यामधला पहिला जो सामना होता तो मात्र पराभूत झालाय संघ पालघरचा. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी ठाणे टीमने केली विवेक शेलारच्या नेतृत्वाखाली. आणि हा जो दुसरा सामना आहे जिथे 72 धावा करायचे आहेत, बॅटिंग करण्यासाठी उतरलेला मुंबई संघाला टीम रायगडच्या विरुद्ध पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ जिंकतोय. नयन भगत. ओमकार this time try to play a improvised stroke just over the leg stump, well collected by wicketkeeper. 6 for the loss of 1 wicket. Nayan Bhagat brought into the attack now. Fine delivery. And here goes Nayan Bhagat. Turn from Lodha City end. Both to Omkar tried to drive, two of the bat rose to sleep point and there will be no run. This is the fantastic bowling from Nayan Bhagat, previous 2 ball. दोन्ही डॉट बॉल. ओमकार देसाईला शांत ठेवलंय, परंतु किती वेळ तुम्ही त्याला शांत ठेवाल. एक आक्रमक बॅटर आहे, ब्रँड अँबॅसिडर आहे तो मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत या मॅच मध्ये. मुंबईचा संघ मैदानामध्ये खेळतोय. रेड डेव्हिल्स शिफा स्ट्रायकर मुंबई. टार्गेट आहे 72 धावांचं. This time another fine delivery. Omkar played straight to the bowler on his follow through. 3rd in a row. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत या ओव्हरच्या दरम्यान. बॉलिंग करत असताना नयनने शांत ठेवले ओमकार देसाईला. या मॅच मध्ये टार्गेट आहे 72 चं. थोडासा पिछाडीवर चाललाय शिफा स्ट्रायकर रेड डेव्हिल्स मुंबईचा संघ. I think the asking run rate now creeping here and here goes Nayan.
Goes to Omkar, flicked as ball between two fielder, magnificent stroke, 6 runs. What a great shot from Omkar Desai, and only Omkar Desai can do it. हेलिकॉप्टर फ्लिक शॉट आणि जिथे बॅनर आहे दिना पाटील साहेबांचा बरोबर त्या बॅनरला हिट करणारा हा षटकार आहे. काय टायमिंग होतं हेलिकॉप्टर स्ट्रोकचा, तर हा राजा आहे आणि त्या राजाच्या बॅट मधून डीप मध्ये हा फटका आलाय स्क्वेअर लेगला. दिना पाटील साहेब यांच्या बॅनरला हिट करणारा हा एक उत्तुंग षटकार. Score bouncing to 12 for the loss of 1 wicket. Remember, RD Red Devils C5 striker Mumbai chasing a target of 72. Beautiful view of Tron Camp from 70/70 Sports. Here goes Nayan Bhagat. Facing him Omkar Desai, Omkar Sofa on 10. This time white signal from umpire. He bows in Dusra Molla away from the office stump. खराब लाईन होती. हा षटकाराचा दबाव आहे. मागच्याच बॉलवर षटकाराला हेलिकॉप्टर फ्लिक मारत असताना 6 धावा वसूल केलेत आणि त्याच्यानंतर मग दबाव येतो गोलंदाजावर. तो दबाव इथे स्पष्ट दिसतोय नयनवर. एक चांगला गोलंदाज आहे नयन, नो डाऊट, परंतु ओमकार देसाई समोर खेळतोय. ही मोठी जुगलबंदी असेल. This time reverse, great stroke indeed. One bounce cross the backward point boundary for 4. Great shot. Omkar looking very confident so far and playing a sum of very good stroke. हा अनुभव आहे ओमकार देसाईचा. गेले कित्येक वर्ष तो क्रिकेट खेळत आलेला आहे आणि एक लिजंड खेळाडूंच्या लिस्ट मध्ये तो नेहमीच असतो. अनेक दिग्गज खेळाडूंबरोबर तो खेळलेला आहे आणि त्याचमुळे चर्चेतलं नाव आहे ओमकार देविदास देसाई. त्याच्या बॅट मधून हा उलटा फटका, स्विच इंटर रिव्हर्स स्वीपचा फटका सजवत असताना स्विच केलाय. बॅटची ग्रीप बदलली आणि बॉलला फेकलं एका हाताने पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा वसूल केल्यात ओमकार देसाई आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता आकार घेते. धावा झाल्या 17. Sofa Omkar on 14-15. Bhagat goes to Omkar, fine delivery but equally played, tucked away on the onside. They go for one, looking for a second. No says by Omkar Desai. Final they are settled for 1-1-2 total now. And that marks end of the second over, chasing a target of 72. Red Devils Shiva striker Mumbai 18 for the loss of 1 wicket. 18 धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्डवर. षटक क्रमांक दुसरे इथे संपले. या नंतरच्या मॅच मध्ये पुणे संघ पालघरच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल आणि त्या टीमचं नाव आहे NB11 धनकवडी पुणे नाशिक आणि त्या टीमचे संघ मालक आहेत निलेश दादा भिंताडे. त्या टीम मध्ये आपल्याला कृष्णा गवळी, राहुल सातव, रवी अहिरे, सौरभ बिराजदार, दत्ता पवार, अनिकेत हा खेळाडू, नितीन माटुंगे, अजिंक्य गोळे, आदित्य जाधव, सनी कसबे फिरकीचा जादूगर, अखिलेश सिंग फास्ट अँड फ्युरियस नाशिकचा गोलंदाज, संगमनेरचा सिब्बान, साहिल या टीम मध्ये आहे, विक्की कलमे या टीम मध्ये आहे आणि अतुल या टीम मध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये सामना पाहायला विसरू नका, पुणे विरुद्ध पालघर. पालघर टीमचा स्क्वॉड सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. अमरजी परुळेकर यांचा संघ आहे. ताई पॅकर्स पालघर या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. अनिकेत राऊत, प्रीतम नक्कीच आज उपलब्ध नाहीये, पंकज पाटील, कीर्तेश घरत, विश्वनाथ जाधव, धनंजय या टीम मध्ये अक्षय घरत आहे, वीरेंद्र बाबरे, विरूप, निहिल केनी, भार्गव पाटील या टीम मध्ये आहे, परेश आरेकर या टीम मध्ये आहे, अक्षय या टीम मध्ये, समीर आणि त्याचबरोबर मनोज पाटील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. बैक टू क्रिकेट नाउ. मरता क्या ना करता धीरज वीर को कंटिन्यू रखा गया क्योंकि पिछले ओवर में ओमकार देसाई ने अपने तेवर दिखा दिए. 12 रन बने. अभी भी मुकाबला नेक टू नेट चलता हुआ. दौड़ में 18 हैं और बचे हुए 5 ओवर में यहां से मैच जीतने के लिए 54 चाहिए. बंद लिफाफे की तरह ये मैच आगे बढ़ रहा है. धीरज वीर सामना करेंगे बल्लेबाज. इस मर्तबा लेट कट किया है. क्या कमाल का शॉट है, लेकिन पीछे प्रोटेक्शन भी है. इस बीच 2 रन बनाते हुए ओमकार देसाई. आज आपको लगता नहीं कुणाल सर के ओमकार देसाई सर पे बर्फ रख के बल्लेबाजी कर रहे? नाही, आजच नाही, मला गेले कित्येक वर्ष जाणवतं की ओमकार देसाई तसाच खेळ करतो. सुरुवातीला हळूहळू तो धावा अर्जित करतो आणि त्याच्यानंतर एक वेळा सेट झाला की मग तो विध्वंसक होतो, मग तो अनुभव होतो आणि त्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके येतात. धीरज भोयर
ओमकार को फिर चॉप किया है, अब की बार शॉर्ट थर्डमैन पे उठाया गेंद को, जोखिम बड़ा रन पूरा किया है वहां पर नार्वेकर ने डेंजर एंड पे। नार्वेकरला जर हा हिट झाला असता तर जावं लागलं असतं, डगआउट त्याच दिशेला होतं हे सांगितलं असतं अंपायरने, परंतु शेवटी जोखीम घेतली आणि जोखीम घ्यावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल या मॅच मध्ये। ओमकार देसाईने परत एक वेळा एक सिंगल घेतली, मग लेट कट केला, 2 धावा घेतल्या, 3 धावा या ओव्हर मध्ये येतात आणि सातत्याने वाईड यॉर्करचा प्रयत्न होतोय। आता मजा येईल या मॅच मध्ये, लेफ्ट आर्म सीमर विरुद्ध लेफ्ट हँडेड बॅटर रोहित स्ट्राइकिंग एंडला। उस्मान पटेल निशाना नहीं ले पाए थे, नार्वेकर को बढ़िया कवर ड्राइव सीधा फील्डर के पास, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। 22 पे पहुंचा है स्कोर, 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। सिंगल महत्वाचे आहेत, माहिती आहे ओमकार देसाई चांगल्या टच मध्ये, धावा कराव्या लागतील। आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य, अनेक मान्यवर सातत्याने येत असतात, भेटी देत असतात। दिना पाटील साहेब यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेमध्ये सातत्याने येत राहील। ही स्पर्धा आता वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचली आहे। धीरज भोईर फिर चॉप किया है, लगातार वाइड यॉर्कर से और लगातार चॉप स्ट्रोक खेला जा रहा है। 1 रन और आता हुआ विशाल मारू हमसे जुड़ चुके हैं अपोजिशन साइड के लिए ग्रामीण में, जिन्होंने ट्रॉफी दी थी प्रिंस फूड के। आपका हार्दिक स्वागत। आणि धीरजला माहिती आहे ते जर जागा दिली तर मोठमोठे फटके येतील आणि त्याचमुळे सातत्याने वाईड यॉर्करचा प्रयत्न करतोय। ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे आणि आपल्याला माहिती असेल ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील मागच्या हंगामामध्ये ज्यावेळेला स्पर्धा जिंकली होती वाशी इंडियन्स धारावी टीमने, त्यावेळेला या गोलंदाजाने, या ऑलराऊंडर खेळाडूने चांगली कामगिरी केली होती। धीरज अच्छा ड्राइव है लेकिन पीछे डीप एक्स्ट्रा कवर है, 1 रन आता हुआ। जमीन के सहारे बल्लेबाजी हो रही है, सिंगल डबल वैसे भी क्रिकेट में जरूरी है। मुंबई की टीम खेल रही है, मुंबई की लाइफलाइन लोकल है, लेकिन क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है आणि म्हणूनच त्या सिंगल डबल जास्त घेतल्या जातात। त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावाने देखील स्कोर बोर्ड थोडासा हलता ठेवला, एखादा खराब बॉल आला तर त्याचा समाचार घेतला तर मॅच मध्ये येऊ शकतात शिफा स्ट्राइकर रेड डेविल्स मुंबई। कुणाल सर, अभी भी मुकाबला बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है। एक प्लस पॉइंट है कि विकेटें काफी हाथ में है यहाँ पर रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई के पास। 9 विकेटें जब आपके पास रहती है तो आपको रिस्क मिल जाता है, लाइसेंस मिल जाता है रिस्क लेने का। लेकिन इस ओवर में अब तक सिर्फ 6 रन दिए, बहुत ही कसी भी गेंदबाजी कर रहे हैं धीरज भोईर। ऑल इंडिया है, कौन है धीरज? सामना करेंगे ओमकार देसाई। ओ फिर यॉर्कर लेन की गेंद, फिर खूबसूरती से खेला है, 1 रन बना है, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, थ्रो पहुंचा भी था, गलती कर बैठे हैं विकेट कीपर, सर पे हाथ दिया है, भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है। ते सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु विकेट कीपर होता विश्वजित मात्रे ज्याने हा बॉल हातातून सोडला आणि खरोखर कौतुक व्हायला पाहिजे धीरजचं। यॉर्कर टाकल्यानंतर पहिले त्याने डोक्यावर हात ठेवले की कुठेतरी डिगआउट चांगला केला आणि त्याच्यानंतर तो वेगाने बॉलवर गेला, भरपूर क्विक आणि तेवढाच क्विक होता रनिंग बिटवीन द विकेट मध्ये फलंदाज ओमकार देसाई। परंतु शेवटी एक संधी निर्माण झाली होती, तर जर तो बॉल हातात थांबला असता तर चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेट जर तर शिवाय होतही नाही म्हणा। आणि शेवटी इथे आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे ओमकार देसाई। पाण्याची मागणी सध्या मैदानामध्ये होते, खेळ थांबलाय, 3 ओव्हरचा खेळ इथे संपला। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा झालेल्या आहेत आणि आता अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये 46 धावा करायच्या आहेत, 46 फ्रॉम 24। देखिए 4 ओवर में 46 रन मैच को जीतने चाहिए, और कौन बनेगा इस मैच का विजेता, आइए सुनते हैं सर कुणाल दाते से। माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं देखील आयोजन येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला याच क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळेल। श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे। 1 मार्च पासून 12 मार्च पर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल आणि येणाऱ्या 11 फेब्रुवारीला या स्पर्धेचा ड्रॉ देखील केला जाणार आहे। 11 तारखेला या स्पर्धेचा ड्रॉ केला जाणार आहे। नक्कीच जे संघ सहभागी झालेले आहेत, ड्रॉ होईल 11 फेब्रुवारीला। श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा घेऊन आलेले आहेत श्री रामेश्वर प्रतिष्ठान आणि ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव येथे ही स्पर्धा रंगेल। देवगड तालुका आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, 5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे, 2.25 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आणि ही स्पर्धा 11 मार्च पासून 15 मार्च पर्यंत रंगेल। मिडबाव ट्रॉफी यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित दमदार आमदार
शेखर निकम चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम, एक चांगलं व्यक्तिमत्व शेखर निकम साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. 5 मार्च पासून 9 मार्च पर्यंत ही स्पर्धा 5 लाख आणि 2.5 लाख अशी 2 पारितोषिक असतील. या स्पर्धेमध्ये हनन प्रीमियर लीग देखील येते. येणाऱ्या 18 ते 23 फेब्रुवारी मध्ये दोहा कतार येते. हन्नान प्रीमियर लीग सहराओं में क्रिकेट खेलने वाले ओळखते यार ऑन साइड ला दिशा देत असताना एक धाव तिथे मिळताना दिसेल. वेलकम आरपीजी चतुर्वेदी, आपका स्वागत है, तहे दिल से इस्तेकबाल हम करते हैं इस प्रतियोगिता में. रेड डेविल्स नोएडा इस टीम के ये मालिक है आरपीजी चतुर्वेदी. भैया आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 27 धावा. आरपी चतुर्वेदी म्हटल्यानंतर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, त्यांचे अनेक ग्राउंड आहेत नोएडा येथे आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. 27 रन. ओंकार देसाई मैदानामध्ये अजूनही खेळतोय. अजूनही 45 धावा करायच्या आहेत मुंबई टीमला. ओंकारने बरोबर टर्न केला ऑफिस हिप, कमरेच्या सायने बॉलला टर्न करत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनला. फिल्डिंग चांगली होतीये. सुमित डोंगडेने बॉलला आतमध्ये ढकललंय. 2 धावा नाही थांबू शकणार सुमित डोंगडे. 2 धावा मिळतील ओंकारला. टीमची धावसंख्या 29. What a cricket going on the middle. Not a very bad delivery, but off his hips, turning very well from Omkar. काय सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. Yes, प्रिंस फूड के विशाल मारू ने इसे स्पॉन्सर किया है. कमाल का शॉट खेला था, खराब गेंद नहीं थी. ऑफ हिज हिप्स प्रसन्न पाटील आहे. आणि मगाशी त्या ट्रॉफीद्वारे दीना पाटील साहेबांचा सन्मान झाला होता. ते गिफ्ट आले त्यांना, ती ट्रॉफी त्यांचीच प्रतिकृती. ओ परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. अंपायर सांगतायत या वेळेला ओव्हर स्टेप चेक केला जाईल. बॉल तर योग्य आहे, तिथे मात्र व्हाईट बॉल देण्यात आलेला नाही आणि त्याचमुळे नयन इकडे लगेच वळला. त्याला वाटलं अचानक काय झालं, तर अंपायर सांगतायत की ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. तेज गेंदबाजों के साथ हमेशा दुनियाई क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट हो, ये लगा रहता है. उस्मान पटेल प्रसन्न पाटिल से कुछ बात करते हुए देखना है. तीसरे अंपायर की मदद ली गई है. क्या गेंदबाज का जो पैर है वो कहीं आगे तो नहीं निकल गया है. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं गंगा जमुना का मिलन इलाहाबाद में और डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट और ग्रामीण का मिलन. इट्स नो बॉल. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे आणि म्हणूनच अंपायरने लगेचच इशारा केला की मला चेक करायचा हा बॉल ओ स्टेप तर केलेला नाहीये. टेक्नॉलॉजी आहे आणि ज्या वेळेला 70-70 स्पोर्ट्स आहे तर सर्व काही शक्य आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, एका क्लिक मध्ये तुमच्या समोर हे दृश्य येईल. आणि त्याचमुळे अनेक कॅमेरा, हाय डेफिनेशन कॅमेरे इथे वापरले जातात या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 8 कॅमेऱ्याचा वापर करण्यात आलेला आहे. दीना पाटील साहेबांची स्पर्धा आहे त्यामुळे परिपूर्ण पॅकेज 8 कॅमेऱ्याचा वापर करत असताना तुमच्या समोर हे दृश्य दाखवण्यात आले. हा नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 30 रन. ओंकार देसाई फ्री हिट बॉल फेस करेल नयनचा. हेलिकॉप्टर फटका इथे सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये धावतोय. बंटी बद्रिके सेकंडचा कॉल केलाय. ओंकार देसाई पोहोचलाय क्रीज मध्ये. 2 धावा मिळतील ओंकार देसाईला. टीमची धावसंख्या 32, अजून करायचे 40. This is the clever batting from Omkar Desai. So far he is on 26. He played a fantastic knock and 32 for the loss of 1 wicket. Is still match in balanced position. सॉरी, प्रसन्न पाटील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नयन नाही तर प्रसन्नच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यात आलंय. ओव्हर नंबर 4 चा खेळ. प्रसन्न पुढचा बॉल घेऊन यावेळेला पायावर लागलाय. पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी सांगितलं नॉट आउट. बॉल थोडासा बाहेर आहे. लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 33. पहली बार हमने देखा कि ओमकार देसाई थोड़ा सा बीट हुए. हालांकि ऑनसाइड में खेलना चाहते थे, उछाल कम था, गेंद पैरों पे लगी थी, लेकिन इम्पैक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप था.
दुंदरे गावचा खेळाडू प्रसन्न पाटील एक चांगला गोलंदाज आहे. नो बॉल त्याने टाकला, त्याच्यानंतर कमबॅक त्याने केलंय आणि आता समोर फलंदाजीसाठी सज्ज होत असताना रोहित नार्वेकरने देखील 7 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम मागच्याच हंगामामध्ये हरणग्राम मध्ये गुजरात धमाका बिग बॅश लीग मध्ये केला होता. त्याच्यामुळे त्याचीही चर्चा झाली होती. तो सामना गमावला होता त्याच्या टीमने, परंतु चर्चा त्याच्या नावाची झाली होती. 6 बॉलमध्ये 6 षटकार. शॉर्ट बॉलचा वापर पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सूरज तिथे बॉल थांबवतोय, तोपर्यंत सिंगल मिळते. फलंदाज रोहित नार्वेकरच्या खात्यात. टीमची धावसंख्या 34. देखिए नार्वेकर अभी तक बहुत संभल के बल्लेबाजी कर रहे हैं, रिस्क नहीं लिया है. 1 डॉट गेंदें खेली और 5 सिंगल्स बनाए. मेरे ख्याल से हो सकता है कि ओमकार देसाई ने उनसे कहा हो कि आपको इसी तरह स्ट्राइक को रोटेट करना है. नाही करायलाच पाहिजे, कारण लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन थोडंसं डोकेदुखी असतं. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासाठी लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करावी लागते. हेलिकॉप्टर फटका, उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी, माझा झेल आहे हे सांगितलंय तिथे फिल्डर बंटी बद्रिकेने, आणि बंटी बद्रिकेने नक्कीच खतऱ्याची घंटी वाजवली ओमकार देसाई साठी. तो मात्र आउट आणि इथे मात्र दुसरी विकेट गमावली आहे टीम रेड डेविल्स. श्रीफा स्ट्राइकर मुंबई या टीम ने. देखिए विवेन रिचर्ड का कहना है कि बैट्समैन को अगर आउट करना है तो उसको उसकी पसंदीदा गेंद दी जाए. हेलीकॉप्टर के मास्टर हैं और उसी शॉट पे वो आउट हो गए. मिस टाइम कर बैठे थे, उनके चेहरे से लग रहा था जब शॉट को खेला तो नो, लेकिन कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं. बढ़िया कैच बद्रिके का. अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे 26 रन बनाने के बाद ओमकार देसाई. न्यू बॅटर आकाश चिंदारिया आता फलंदाजीसाठी. आकाश म्हटल्यानंतर अँटॉफ हिल आणि आकाश म्हटल्यानंतर मोठमोठे फटके मारणारा खेळाडू. उमर खानने परत एक वेळा थोडंसं प्रमोशन केलंय बॅटिंग ऑर्डर मध्ये, कारण उमर देखील तसाच महत्वाचा खेळाडू आहे, मोठमोठे फटके मारू शकतो. परंतु आकाशवरती जबाबदारी आता त्याने सोपवली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 34 धावा झाल्यात. येणाऱ्या अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 38 धावा करायच्या आहेत. 38 फ्रॉम 18. आकाश चिंदारिया ने इसी मैदान पे जो रबर क्रिकेट हुआ था उसमें अच्छी बल्लेबाजी की थी. पिछला ग्रामीण बिग बैश अच्छा खेला था. लेकिन कुणाल सर वो कौन सा मैच था जो गोल्डन 6 लगा के फिर सुपर ओवर में चला गया था? आनंदवाडी त्या स्पर्धेमध्ये त्याने तो कारनामा केला होता. आकाश चिंदारिया याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. एक बॉल, शेवटचे बॉल जे काही त्याला मिळतात त्याच्यामध्ये मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून येतात. परंतु आता ओमकार देसाई आउट झाल्यानंतर जबाबदारी असेल आकाश चिंदारिया आणि रोहित नार्वेकरवर. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 38 धावा करायचे. चला थोडस घाई करा, फास्ट खेळा प्लीज. 32 मिनिट्स आहेत आणि आता नयन आलाय गोलंदाजीसाठी. नयनने याच्या अगोदर बॉलिंग केली होती, 12 धावा खर्च केल्या होत्या सेकंड ओव्हर मध्ये. अब कहीं ना कहीं दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजी पर रेड डेविल्स. शीफा स्ट्राइकर, क्योंकि 18 गेंदों में 38 चाहिए. गेंदे 18 है, 20 रन का फर्क ज्यादा है. और नयन भगत को इसलिए गेंदबाजी के लिए लाया है कि ये ओवर दोनों टीमों के लिए इंपॉर्टेंट है. नयन भगत पुढचा बॉल घेऊन. यावेळेला नयन भगतला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला पिकअप शॉट, बॅटला किस करत असताना बॉलला पाठवलं, डिपॉझिट केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. कमाल का स्ट्रोक खेला है वहां पर नार्वेकर ने. ये देखिए बल्ले का स्विंग, गेंद को भेज दिया है मिड विकेट बाउंड्री के ऊपर. गगनचुंबी शॉट, फलक बोझ शॉट. इस तरह के शॉट को फलक बोझ कहते हैं, मानो गेंद आसमान को भोसा देकर जमीन पे आई. 17 बॉल मध्ये 32. टायमिंग प्रॉपर. बॉलने केलाय प्रॉपर हवाई सफर. 6 धावा मिळत असताना चांगला फटका, चांगलं टायमिंग, भव्य षटकार. यावेळेला फलंदाज रोहित नार्वेकर. रोहित सुपर हिट ठरू शकतो, कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता. हरणग्रामच्या गुजरात धमाका बिग बॅश लीग मध्ये त्याने 7 बॉल मध्ये 7 षटकार मारले होते. बॅटिंग करू शकतो हा खेळाडू, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो.
आता 32 धावा करायच्या येणाऱ्या 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन, सामना चांगला रंगेल असं दिसतंय. मच निडेड सिक्सर. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह, डीप मधून फिल्डर येत आहेत. बंटी बद्रिके भरपूर वेगाने दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झाला. रनआउट चान्स आहे, 2 धावा इथे मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आकाश आणि त्याचबरोबर फलंदाज रोहित नार्वेकरची. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 42 धावा. ये रहता है आपका गेम प्लान. ओमकार देसाई जैसे आउट हुए, नार्वेकर ने मोर्चा खोला. अजूनही या मॅच मध्ये 30 धावा करायचे. 30. पुढचा बॉल, हेलिकॉप्टर फटका समोर मारलाय, कॅच इटचा कॉल केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एक टप्पा घेत 4 धावांसाठी रोहित नार्वेकरच्या बॅट मधून चौकार. Great shot indeed. Choosy off volley with the straight bat. A helicopter stroke indeed. Down the ground for 4. Much needed boundary. और 3 गेंदों में जब 12 आए तो अब दबाव शिफ्ट हो गया है टीम रायगढ़ पे. स्ट्रेट मारला, त्याचमुळे किरण तिथे पोहोचू शकलेला नाहीये. सुरक्षित क्षेत्र होतं. बरोबर ओव्हर द बॉलर हेड. प्रॉपर हेलिकॉप्टर फटका क्रिकच्या आतमध्ये जात असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. किरण पोहोचण्याच्या अगोदर बॉलने टप्पा घेतला, त्याच्यामुळे त्याचं जजमेंट चुकलं आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा येतात. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 46 आणि या मॅच मध्ये अजूनही धावा करायच्या. 26 धावा. बॉल तुमच्याकडे असतील अजूनही 15 बॉल 26 धावा. कितने जल्दी क्रिकेट में चीजें बदलती है. जब 4 ओवर समाप्त हुए, आस्किंग रन रेट का दबाव कहीं ना कहीं मुंबई पे था. अब 3 गेंदों के बाद वो शिफ्ट हो चुका है रायगढ़ पे. 15 बॉल आणि 26 धावा हे समीकरण. विजय आणि पराभवातलं अंतर आता रोहित नार्वेकर राहिला या मॅच मध्ये. काय सेन्सिबल इनिंग त्याने पेश केली आहे. पहिल्या 6 बॉल मध्ये फक्त 5 धावा त्याच्या खात्यामध्ये होत्या आणि त्याच्यानंतर त्याने आक्रमण केलंय. परत एक वेळा ओव्हर द बॉलर हेड, चांगला फटका. सुरक्षित क्षेत्र आहे तिथे मात्र किरण आता लवकर पोहोचलाय बॉलवर. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते रोहित नार्वेकरला. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 47. 25 पाहिजेत या मॅच मध्ये. 47 धावा झाल्यात. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 14 बॉल 25 धावा. ये 2 गेंदें काफी निर्णायक रहेंगी कि डेथ ओवर्स में क्या रन बचते हैं वहां पर टीम मुंबई के सामने. 6 टीम आहेत, आमंत्रित संघ आहेत या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे प्रत्येक टीमला प्रत्येकाच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. खोल टप्प्याचा बॉल होता. ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट मारलाय. डीप मध्ये परत एक वेळा बंटी बद्रिके चाललाय. लॉंग ऑफ रिजन मधून बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल येते. खातं उघडले आकाश चिंदारियाचं. या सिंगल द्वारे टीमची धावसंख्या 48. अजूनही 24 धावा करायच्या. 13 बॉल 24 धावा. रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई के बंटी बद्रिके को काफी बिजी रखा है बल्लेबाजों ने, लेकिन नजरें नार्वेकर पे टिकी हुई है. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं नार्वेकर. पहले धीमा खेले, अब 10 गेंदों में 18 पे खेल रहे हैं. 48 धावा झाल्यात. 48. अजूनही 24 करायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 13. आणि हा बॉल सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवर. आमचा जो मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या समोरच हा बॉल हँग करण्यात आलेला आहे आणि या बॉलवर जर कुठल्याही बॅटरने षटकार मारला तर 30,000 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला देण्यात येणार आहे. ही देखील एक वेगळी ओळख आहे स्पर्धेची. आमचा जो मेन स्टेज आहे जिथे आमचे मान्यवर बसलेले आहेत, दीना पाटील साहेब देखील बसलेले आहेत, बरोबर त्यांच्या समोर तो बॉल आहे. तिथे जर हिट केला तर तुम्हाला 30,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पॅरिस मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून 25,000 आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक सौ मोनिकाताई निवृत्ती पाटील यांच्या वतीने, सरपंच सुरई सारंग यांच्या वतीने पारितोषिक आहे. 30,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्या बॉलला जर कुठल्याही बॅटरने षटकार मारला तर 30,000 रुपये मिळतील. परत एक वेळा ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हर. 1 रन मिळते. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 49. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 23. कुणाल ये बताइए, पेनल्टी मेड ओवर
अंत से पहले जो अगला ओवर है वो ओवर बहुत निर्णायक रहेगा। मेरा अपना मानना है कि मैच स्टिल ऑन, कुछ भी हो सकता है। उस्मान पटेल अपने गेंदबाज को समझाने जा रहे हैं। 23 रन चाहिए 12 गेंदों में। बहुत ही कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं। स्वागत है आप सभी का ग्रामीण धनवान दीना एंटरप्राइजेस के मालक और साथ ही साथ ओमकार युवा सेवा संस्था के अध्यक्ष दीना पाटिल साहब और उनकी पूरी टीम की तरफ से। डिस्ट्रिक्ट क्रिकेट प्लस के फॉर्मेट में आप मुकाबला देख रहे हैं। इस वक्त रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई और प्रवीण 11 खारगर रायगढ़ के बीच। 12 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत। प्रवीण 11 खारगर हा संघ, रायगडचा संघ या मॅच मध्ये हा सामना वाचू शकेल का, की परत एक वेळा त्या जिद्दीने पेटून उठेल संघ रेड डेविल्स शिफा स्ट्रायकर मुंबई। ओव्हर नंबर 5 संपल्याने आता 6वं षटक परत एक वेळा प्रसन्न पाटील। This is the most important over, penalty made over, and I think Prasanna Patil have ability taken a wicket, but Narvekar is there. A wall between Victory and Raigar. The wall is terrific. प्रसन्न बॉलिंग साठी पहिलाच बॉल हवेत खेळलाय। डीप मध्ये फिल्डर आहे, विकेट इथे येऊ शकते आणि सेट बॅटरची विकेट आली आहे। रोहित नार्वेकर परतलाय, मॅच मध्ये पलटवार केलाय टीम प्रवीण 11 रायगड या टीम ने। देखिए कुणाल सर, जो विकेट चाहिए थी वही विकेट उन्होंने हासिल की है। तेज गेंदबाज, मैं अक्सर कहता हूं कि तेज गेंदबाजों के पास शॉर्ट पिच गेंदे भी चाहिए और यॉर्कर भी। तेज आई थी, उछाल कम था, पुल जरूर किया था, इन फ्रंट ऑफ मिड विकेट खेला था। यही कारण था कि डिस्टेंस को छू नहीं पाए, लेकिन सही समय पे विकेट मिलता हुआ यहाँ पर प्रवीण 11 खारगर रायगढ़ को। मोठी विकेट माजी सरपंच जिगादादा केनी म्हणजेच गणेश केनी आज दुपारच्या सत्रामध्ये देखील उपस्थित होते। भरपूर खुश होते ज्या पद्धतीमध्ये मानकोली टीमने परफॉर्मन्स केला। त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये दाखल झालाय। नक्कीच क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे स्वर्गीय कबीर निर्मल ट्रॉफीचे ते आयोजक आहेत। त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत। आणि आता या मॅच मध्ये कहाणी पहा, आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 23। 11 बॉल 23 रन, मॅच ऑन। आणि आता कॅप्टन आलाय उमर मैदानामध्ये। उमर खान ओके खान उमर खान असं म्हटलं जातं आणि मोठमोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो। शॉर्ट बॉलचा वापर, टेस्ट घेतलीये, आल्या फुटवरची टेस्ट शॉर्ट बॉल द्वारे सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। हा डॉट बॉल, कमाल की गेंद पीछे रखी हुई थी। ये देखिए सरप्राइज और राइज गेंद थी, उमर खान के कान के पास से चिम म्यूजिक बजाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। परत एक वेळा कान मंत्र दिला जातोय। किरण पवार आलाय, दुसऱ्या बाजूला विकेट कीपर टीमचा कॅप्टन आहे उस्मान, समोर कॅप्टन आहे मुंबई टीमचा उमर खान। 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 10 बॉल मध्ये 23 धावा करायच्या आहेत। व्हाट अ मॅच, 70च्या वर गेले। मी मगाशी देखील उल्लेख केला होता सामना रंगेल। हा बॉल सोडून दिलाय, जे किरणने सांगितलं होतं तेच करण्याचा प्रयत्न। अंपायरचा सिग्नल येतोय मात्र वाईड बॉल। आणि आता धावा करायच्या आहेत 22, येणारे 10 बॉल शिल्लक आहेत। बहुत दूर रखा था, बहुत दूर रखा था वहां पे गेंदबाज प्रसन्न पाटिल ने। अच्छी रफ्तार है प्रसन्न के पास, और दाएं हाथ के बैट्समैन खेल रहे हैं, वो बाएं हाथ के गेंदबाज है। दुंदरे गावचा खेळाडू धावा झाल्यात 50, 50 अप। फुलर लेनचा बॉल होता, कापला या बॉलला, रनआउटची संधी होती दोन्ही बाजूला आणि शेवटी ती एक धाव जोखीम होती। फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली होती आणि विश्वजित मात्रेने हा थ्रो केला होता, परंतु शेवटी एक धाव मिळते आणि आता धावा करायच्या आहेत। 21 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे। 9 चेंडू 21 धावा। थिकेज एज लगा था, कमाल की फील्डिंग। इस तरह की फील्डिंग कभी भी आसान नहीं रहती है जब आप सर्कल पे हो, पीछे कोई प्रोटेक्शन ना हो। एक ही एक्शन में गेंद को पकड़ा और एक ही एक्शन में फेंका। 9 बॉल 9 चेंडू मध्ये 21 धावा, मॅच ऑन। सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय। 11:55 झालेले आहेत घड्याळामध्ये। मध्यरात्रीच्या दिशेने आता कुठेतरी वाटचाल करतोय आपण। याच्यानंतर एक सामना आहे। 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 9 बॉल मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे। बॉल तयार, पुढचा बॉल
यावेळेला फटका हवेत आहे, कव्हर्सला चांगली दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करतोय, वा काय उडी होती तिथे. सूरज ने बॉलला थांबवलंय, 2 धावा नाही थांबवू शकणार, परंतु त्या 2 धावा वाचवल्यात त्या महत्वाच्या ठरतील, कारण आता 19 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 8 बॉल मध्ये बाउंड्री चेक करायची आहे की ओव्हर स्टेपिंग. ओव्हर स्टेपिंग नो बॉल चेक करायचंय. ये देखिए कमाल का एफर्ट, अपने आप को स्ट्रेच किया और 2 रन बचाए, वहां पर कमाल का एफर्ट रहा. देखिए बहुत ही जिद्दी क्रिकेट चल रहा है, दोनों टीमें एड़ी चोटी का जोड़ लगा रही है मैच को जीतने के लिए. यही तो खूबसूरती है क्रिकेट की. डिसिजन पेंडिंग, नो बॉल चेक करायचंय. ओ स्टेपिंग केलंय का? मगाशी देखील आपण पाहिलं होतं प्रसन्न पाटील थोडीशी अतिरिक्त ऊर्जा तो झोकण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे ओ स्टेपिंग त्याने केलं होतं आणि त्याचमुळे नो बॉल दिला होता. आता परत एक वेळा पंचांनी टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. पाहूया या वेळेला रिझल्ट काय येतोय. 70-70 स्पोर्ट्स टेलिकास्ट आहे. भारतातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून टेलिकास्ट केल्या गेलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील केल्या जातील, याच्यामध्ये शंकाच नाहीये. अनेक अपकमिंग टुर्नामेंट्स आहेत. मग आनंद प्रीमियर लीग असेल, गुजरात टेनिस क्रिकेट लीगची स्पर्धा असेल, मिडबावची स्पर्धा असेल, त्याचबरोबर शेखर निकम साहेबांची स्पर्धा असेल सावर्डेमध्ये. या स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहेत. अभी भी सस्पेंस बना हुआ है, पिछली गेंद पे बहुत कुछ निर्भर करता है इस मैच का. त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचं देखील आयोजन होते, ती देखील स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर याच क्रीडांगणावरून पाहायला मिळणार आहे. 1 तारखेपासून 12 मार्च पर्यंत आणि 11 तारखेला 11 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचा ड्रॉ केला जाणार आहे. हे संघ सहभागी झालेत आणि पाहूया डिसिजन आलेला आहे नो बॉल. परत एक वेळा ती चूक केलेली आहे गोलंदाजांनी, ही चूक होते. बहुत महंगी पड़ सकती है गलती प्रसन्न पाटिल और टीम रायगढ़ को. त्याचबरोबर संजय पोतनीस साहेबांची भारतातली आणखीन एक अग्रणी स्पर्धा, ती देखील स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचं नाव आहे सुप्रीमो ट्रॉफी. एप्रिल महिन्यामध्ये 9 ते 13 एप्रिल मध्ये ती स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. सुप्रीमो ट्रॉफी ती देखील 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला विसरू नका. आणखीन देखील धमाके होतील 70-70 स्पोर्ट्सवर काही दिवसातच. शॉर्ट बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर येतात, एक धाव इथे मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होईल, फंबल झालाय आणि रनआउटची संधी आहे. दोन्ही खेळाडू एकाच एंडला आहेत. आता रनआउटची परत एक वेळा संधी आणि आउट होईल. फलंदाज उमर नाराज आहे आणि आता मात्र त्याला जावं लागेल. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या, ऍक्सिडेंट तो होणारच होता आणि तो झालाय उमर खानचा. पुअर कम्युनिकेशन दोनों के बीच में हाँ ना चलती भी. देखिए गेंद अगर इन फ्रंट ऑफ द विकेट जाती है तो फिर स्ट्राइकर का कॉल चाहिए, पीछे जाती है तो नॉन स्ट्राइकर का. चिंदारिया ने शॉट जरूर खेला था, वहां पे फम्बलिंग हुआ था और सुनील गावस्कर अक्सर कहते थे नेवर टेक अ रन ऑन मिसफील्ड. हालांकि वहां उमर खान पहुंच चुके थे, बढ़िया थ्रो आया, फिर अपनी क्रीज में नहीं पहुंच पाए. न्यू बॅटर किशन देवेंद्र फलंदाजीसाठी येईल. आता या मॅच मध्ये कहाणी पहा, अजूनही सामना जिंकण्यासाठी 17 धावा करायच्या आहेत, 55 धावा झालेल्या आहेत, 55. 72चं लक्ष्य आहे. मॅच ऑन. कट टू कट मुकाबला, इसका सारा क्रेडिट जाता है जीवित मात्रे को, जिन्होंने आखिर के ओवर में जो 21 रन लिए थे वो अब गले की हड्डी बन चुके हैं टीम रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई के लिए. 8 बॉल 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 8 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण असेल आणि 2 ओव्हर मध्ये 2 वेळा नो बॉल टाकलेले आहेत प्रसन्न पाटीलने. ओव्हर स्टेपिंग करत असताना त्याचा फायदा कुठेतरी मिळालाय बॅटिंग करणाऱ्या साईडला, परंतु रनआउट देखील झालाय आता उमर पुढच्याच बॉलवर. आणि आता या मॅच मध्ये समीकरण चेंज होत आहे. सलामी जोड्या फोडण्यामध्ये यश आलेलं आहे आणि उमर बाद झाल्यानंतर किशन देवेंद्र आला आता फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल फुलरलेचा बॉल होता. एक धाव इथे मिड ऑफ पासून बॉल येतोय डीप मध्ये, एक धाव तिथे मिळेल. बंटीने बॉल थांबवला. आता 16 धावा करायच्यात येणाऱ्या 7 बॉल मध्ये. 7 चेंडू 16 धावा. कमाल की बॉलिंग कर रहे हैं प्रसन्न पाटिल. आपने सही कहा, दोनों बॉल करने के बावजूद 1.5 ओवर ही कंसीडर 14 रन्स एंड क्लेम 2 विकेट. एक्सलेंट फास्ट बॉलिंग इन प्रेशर सिचुएशन फ्रॉम प्रसन्न पाटिल.
उदुंद्रे गावचा खेळाडू आहे, यंगस्टर आहे, परंतु फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजीसाठी जाणला जातो. टप्पा, अचूकता, भेदकता, बाउन्सर त्याच्याकडे आहेत, यॉर्कर त्याच्याकडे आहेत, परंतु कौतुक व्हायला पाहिजे धीरजचं देखील. धीरजने देखील यॉर्करने चांगली सुरुवात केली, धावसंख्या थांबवली. नयन भगतने देखील चांगली गोलंदाजी केली. मॅच ऑन आहे, अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल सोडून दिलाय विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय, डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 6 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम मुंबईला. 6 बॉल 16 धावा. कहां देख रहे आप मॅच को? 50-50, 60-40? मला असं वाटतंय की हा सामना 50-50 आहे. अजूनही असं नाहीये की पारड जड आहे टीम रायगडचं, कारण आतापर्यंत धीरज भोईर याने 2 षटक टाकलेत, नयनने देखील 2 षटक टाकलेले आहेत, प्रसन्नाने देखील 2 षटक टाकलेले, परंतु आता शेवटचा गोलंदाज कोण वापरेल याच्याविषयी ती चर्चा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजूनही 50-50 चान्स आहे. बिल्कुल नया गेंदबाज आएगा और यही शायद आकाश चिंदारिया भी और किशन देवेंद्र इंतजार कर रहे थे, लेकिन 16 रन होते भी बहुत हैं और कम भी नहीं होते. देखना है कि इस तरह के स्कोर जब भी छुए जाते हैं जब पहली या दूसरी गेंद पे बड़ा शॉट है. बने रहिए हमारे साथ, स्टे ट्यून विथ अस ऑन 70-70 स्पोर्ट्स. स्वागत है आप सभी का. आज काफी दर्शक है मैदान में, सभी का हार्दिक स्वागत है. ये अगला मैच पालघर बनाम पुणे, कल सौराष्ट्र और ठाणे के बीच 2-2 हाथ रहेंगे. 2 बजे टीमों को रिपोर्ट करना है, 2:30 बजे मैच शुरू होगा. फिर रायगढ़ और पुणे के बीच में कड़ा संघर्ष रहेगा. मुंबई को झेलना होगा पालघर को. सौराष्ट्र फिर टकराएंगी पुणे से. ठाणे और रायगढ़, मानो ऐसा लग रहा है कि ठाणे रायगढ़ के मैच की तरफ हम जाएंगे और फिर आखिर में मुंबई और सौराष्ट्र के बीच होगा कड़ा मारेका. तर उद्या रात्री पाहायला विसरू नका, ठाणे विरुद्ध रायगड हा सामना. 2 जिल्ह्यांची लढाई, परत एक वेळा मैत्रीपूर्ण लढाई तुमच्या भेटीला येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. ठाणे विरुद्ध रायगड हा सामना उद्या संध्याकाळी पाहायला विसरू नका. परत एक वेळा या स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 मध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. धावा करायचे आहेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 16 आणि ओव्हर नंबर 7 मध्ये संकेत पाटील मॅन फ्रॉम मोरबी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. फिरकीचा जादूगर आहे हा देखील गोलंदाज. पाहूया त्याच्याकडून या मॅच मध्ये या धावांचा बचाव होईल की समोर फलंदाज आकाश चिंदारिया आणि किशन देवेंद्र फिनिशिंग टच मुंबई टीमला या मॅच मध्ये देतील. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये संकेत. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉलचा इशारा इथे पंचांनी कळवलाय, म्हणजेच आता 6 बॉल मध्ये 15 धावा करायच्या आहेत. हालांकि गेंद घूमी भी थी और काफी नीची भी रही थी. बैकफुट पे जाके आकाश चिंदारिया अंदर की जानिब आई थी. देखिए, केंद्रीय राज्य मंत्री चषक 2023 में इस गेंदबाज ने काफी इम्प्रेस किया था. सातत्याने इम्प्रेस करत आलाय तो अनेक स्पर्धांमध्ये. पायात टाकलेला बॉल होता आणि इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे. रनआउटची संधी आहे. बॉल मिळालेला नाहीये, पायाला लागलाय. परत एक वेळा दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय, परंतु 2 धावा ऍड होतील बॅटरच्या खात्यामध्ये, आकाशच्या खात्यामध्ये. आता टीमची धावसंख्या या डबल बरोबर जाऊन पोहोचलेली आहे 59 आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. ये देखिए, बल्ले को लगी, पैर को लगी. उस्मान ने पहले हाथों से रोका, फिर पैरों से मारा और खुद गए वहां तक, लेकिन 1 रन का खसारा होता हुआ. पकडला असता तर चित्र वेगळं असतं आणि हेच इथे टेलिकास्ट मध्ये दाखवलं जाते 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 2 धावा मिळवलेल्या आहेत आकाशने. आता 13 धावा करायच्या आहेत. 5-13 हे समीकरण या मॅच मध्ये. आकाश चिंदारिया स्ट्रायकिंग एंडला. बॉलर आहे संकेत पाटील. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. डिस्टन्स किती मिळते हे पाहायचंय. फिल्डर आहे. प्रयत्न चांगला होता. बॉलला आतमध्ये ढकललंय. किरण पवारने पॉवर वापरली. Could be a turning point. Could be a turning point of this match. हो सकता है कि मैच का टर्निंग पॉइंट हो. जिस तरह का जंपिंग एफर्ट किरण पवार ने लगाया लॉन्ग ऑन पे. बाउंड्री चेक केली जाईल. बाउंड्री चेक केली जाईल. त्या अगोदर पंचांनी इथे निर्णय दिलेला आहे, कारण महत्वाचा सामना अन्याय कोणावरच होणार नाही या स्पर्धेमध्ये. आणि बाउंड्री चेक होते. पाहूया धावा किती मिळाल्या, त्या वाचवल्यात की धावा ऍड होतील.
कोशिश तो बढ़िया थी वहां पर, देखना है क्या किरण पवार ने सेव किया या नहीं। नहीं किया होगा तो दबाव फिर शिफ्ट हो जाएगा रायगढ़ टीम पे, और किया होगा तो फिर दबाव में आ जाएंगी टीम मुंबई। क्या मुकाबला चल रहा है, शेरों का मुकाबला है, लगाम घोड़ों को लगाई जाती है। व्हाट अ मैच, कट टू कट मैच। और दर्शक भी इसी तरह के मैचेस देखना पसंद करते हैं। पूरे डिस्ट्रिक्ट के 12 खिलाड़ी चुन चुन के लिए गए, तो ये फॉर्मेट उसके साथ ऑल इंडिया अकाउंट का तड़का। येस येस, पाहूया आता डिसिजन पेंडिंग आहे, बाउंड्री चेक केली जाते। धावा वाचवलेल्या आहेत, ज्या धावा धावून काढलेल्या आहेत त्या धावा मिळतील मुंबई टीमला। आणि हा एफर्ट पहा, काय एफर्ट दाखवलाय तिथे किरण पवारने। ज्या वेळेला बॉल त्याच्या हातामध्ये होते, पाय हवेत होते त्याचे, आणि ज्या वेळेला बॉल त्याने सोडला त्यावेळेला त्याने पाय लँड केलेले आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्याच्यामुळे सेफ आहे। धावा वाचवलेल्या 4 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे, 4 गेंदे 11 रन। व्हाट अ मॅच, सामना रंगतदार अवस्थेमध्ये। परत एक वेळा ऑन साइडला फटका सजवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे। परत एक वेळा किरण पवारने बॉल थांबवलाय, 2 धावा घेऊन जाईल फलंदाज आकाश चिंदारिया। आता या मॅच मध्ये 9 धावा करायची आहेत आणि बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 9 धावा। कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। व्हाट अ मैच, थ्रिलिंग क्लाइमेक्स की तरफ बढ़ रहे हैं हम। क्या मुंबई क्या रायगढ़, कमाल का मुकाबला। कहता ना हमने आखरी गेंद तक जाएगा, आणि तसंच झालंय। या मॅच मध्ये ती कहाणी रंगली आहे। 3 बॉल 9 धावा करायचे आहेत। व्हाट अ मॅच, पाय टाकलाय, फ्लिक, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, जीवित मात्रेने झेल टिपलाय, फलंदाज आकाश चिंदारिया आउट। 2 बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत मुंबई टीमला। शॉट को देखिए कुणाल, मुझे लगता है कि ताकत को ज्यादा नहीं झोंक पाए थे आकाश चिंदारिया। देखते हैं रिप्ले में, फिर गेंद आगे रखी हुई थी, फ्लिक जरूर किया, शॉट में ताकत नहीं थी। जीवित को पता था ये कैच नहीं मैच आ रहा है। आप 2 गेंदे मैच जीतने के लिए रन चाहिए 9, आणि सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये लढत खेळवली जाईल। हे जे खुल्या गटातले संघ आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे, लक्षात घ्या। सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर असणार आहे, मॅचचा रिझल्ट येईपर्यंत ते सुपर ओव्हर असेल। आणि आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे। व्हाट अ मॅच, न्यू बॅटर मैदानामध्ये दिनेश तरे, ज्या दिनेश तरेच्याच विरुद्ध 21 धावा आल्या होत्या लास्ट ओव्हर मध्ये, त्याला बॅटिंग साठी आता आमंत्रित केलं गेलेलं आहे, पाठवण्यात आलेलं आहे। परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली आहे संकेत पाटीलने। 4 गोलंदाज या अगोदर वापरले होते, त्याच्यामध्ये धीरज प्रसन्न नयन यांनीच गोलंदाजी केली होती, आणि शेवटी मात्र आपण पाहिलं की संकेतच्या खांद्यावर ते षटक सोपवण्यात आलं, त्याच्यामुळे एक वेगळा गोलंदाज वापरावा लागला रायगड टीमला। आणि आता रायगड टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का, हे 2 बॉल तुम्हाला सांगतील। 2 बॉल 9 धावांची आवश्यकता। व्हाट अ मॅच, पुढचा बॉल, फुल टॉस, बॉल हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय का। किरणने परत एक वेळा प्रयत्न केलाय, 2 धावा इथे घेऊन जाईल असं दिसतंय फलंदाज। बाउंड्री चेक केली जाईल आणि ओ स्टेपिंग देखील चेक करायचं आहे। कमाल का मैच हो रहा है, कमाल का मैच हो रहा है। कभी पेंडुलम यहाँ जा रहा है तो कभी पेंडुलम वहां जा रहा है। ये जो क्षण है ना, ये जो मोमेंट है, इस मैच का हिस्टोरिकल मोमेंट होगा। 2 चीजें चेक करने के लिए, क्या किरण पवार ने सेव किया है, क्या लीगल गेंद की यहाँ पर गेंदबाज संकेत पाटिल ने। क्या गजब की अंपायरिंग हो रही है। टेंसफुल मुकाबला आप देख रहे हैं, कट टू कट मैच, कांटे की टक्कर दोनों टीमों के बीच में। जीतने के लिए तैयार नहीं है मुंबई और हारने के लिए तैयार नहीं है रायगढ़, लेकिन म्यान में एक ही तलवार रहती है। पहले रिजल्ट तो आए, उसके बाद आखिरी गेंद में अगर लगा बड़ा शॉट तो फिर सुपर ओवर भी हो सकता है। देखते क्या होता है, वहीं वेट एंड वॉच। इट्स अ फेअर डिलिव्हरी, बॉल योग्य आहे, परंतु आता बाउंड्री चेक केली जाईल। बॉल तर योग्य आहे असं सांगण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे। 2 धावा मिळवलेल्या आहेत त्या बॉलवर, इत्मीनान, बाउंड्री चेक केली जाईल। इत्मीनान का सांस लिया होगा वहां पर गेंदबाज ने, हलक में उनका कलेंजा आया था। बाउंड्री चेकचा निर्णय आलाय।
पाहूया डिसिजन काय येतोय. बाउंड्री चेक करण्यासाठी देखील सांगितलं होतं पंचांनी, कारण किरण होता डीप मध्ये आणि दावा करायच्या होत्या 2 बॉल मध्ये 9. एक गोष्ट चांगली झाली बॉलर साठी की ती फेअर डिलिव्हरी होती, योग्य बॉल होता, त्याच्यावर 2 धावा घेतल्यात दिनेश तरेने. आता टीव्ही अंपायर चेक करतायत बाउंड्री, षटकार आहे, बॉल थांबवलाय, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि परत एक वेळा धावा वाचवल्यात किरण पवारने, म्हणजेच आता 1 बॉल 7 रन करायचे आहेत. षटकार मारला, मॅच सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच. दोन्ही टीमला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या दोन्ही टीमला प्रोत्साहन देऊया. शेवटचा 1 बॉल, पैसा वसूल मॅच. एका बॉल मध्ये धावा करायचे 7, षटकार मारला, सुपर ओव्हरचा थरार तुमच्या समोर इथे रंगताना दिसेल. या स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 मध्ये टेनिस क्रिकेट ब्लास्ट मध्ये 1 बॉल, एका बॉल मध्ये धावा करायचे 7, षटकार मारला, सुपर ओव्हर. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल थांबवलाय आणि हा सामना 6 धावांनी जिंकलेला आहे प्रवीण 11 रायगड या टीमने. अभिनंदन प्रवीण 11 रायगड. गुड कैच बाय किरण पवार. आज के मैच को जिताने के लिए 100% जो इफेक्ट रहा है वो किरण पवार का रहा है. 2 सिक्सर बचाए. चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर और इस मैच के मैन ऑफ द मैच है जिन्होंने आखिरी ओवर में रन बनाए, वही नतीजा निकला जीत का. जीवित मात्रे 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असताना 21 धावांची नाबाद खेळी त्याने साकारले, त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार त्याने मारला. जीवित ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जीवित मात्रे इज द मैन ऑफ द मैच.